हरे कृष्णा. ऑनलाईन डिवोटीज ऐकू येते का? ऑनलाईन डिवोटीज ऐकू येते? हो, ऐकू येते. चला एक भजन घेऊया. स्क्रीनवरती भजन आहे. तुमच्या मोबाईल वरती सुद्धा भजन दिलेलं आहे. शीज वृंदा क्रांती. हा. कोणी मृदंग आहे का प्लेअर? मृदंग. मौन मोर नित्यानंद पति मोर गौरचंद्र. मौन नित्यानंद पति मोर गौरचंद्र. युगल किशोर प्राण मोरा युगल किशोर. द्वैत आचार्य बल गदाधर मोर कुल. नर हरि विलासे हे मोरा. नर हरि विलासे हे मोरा. नंद मोर नित्यानंद पति मोर गौर चंद्र. प्राण मोर युगल किशोर. प्राण मोर युगल किशोर. वैष्णवेर पद धुलिता है मोर स्नान केली. वैष्णवेर पद धुलिता है मोर स्नान केली. वैष्णवेर चार कोरिया मने भक्ति रस आस्वादने. विचार कोरिया मोने भक्ति रस आस्वादने. मध्यस्थ श्री भागवत पुराण. मध्यस्थ श्री भागवत पुराण. मोर नित्यानंद पति मोर गौर चंद्र. प्राण मोर युगल किशोर. प्राण मोर युगल किशोर.
वैष्णवेर उच्चिष्ट है मोर मन निष्ठा। वैष्णवेर उच्चिष्ट है मोर मन निष्ठा। वैष्णवेर उल्लास वैष्णवेदन में उल्लास। प्रभु तरता है मोर मन घेरा। वृंदावन प्रभु तरता है मोर मन घेरा। हे हो दीन नरोत्तम दास, हे हो दीन नरोत्तम दास। नित्यानंद भक्ति मोर गौर चंद्र। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे राम हरे हरे। जय गुरुदेवा, जय गुरुदेवा। हरि बोल हरि बोल, निताय हरि बोल हरि बोल हरि बोल। गौर प्रेमानंदे, हरी हरी बोल। तर हे सगळे वैष्णव भजन आहेत. काय तात्पर्य पाहिजे का? हो हो हो, आहे ना माझ्याकडे. तात्पर्य सुद्धा आहे.
थोडं जर आपण अर्थ बघून घ्यावा. काय म्हणताय ते? भगवंत नित्यानंद माझी संपत्ती आहे, भगवंत गौरचंद्र माझे स्वामी आहे. आणि हे युगल, जे दोन्ही युगल म्हणजे काय, दोन्ही राधा आणि कृष्ण, हे कोण आहे? हे माझे प्राण आहे, प्राण मोर युगल किशोर. मग ते म्हणतायत अद्वैताचार्य बल आहे, माझी शक्ती आहे. आणि गदाधर काय आहे? माझं परिवार आहे, कुळ म्हणजे आपलं परिवार है ना. आणि नरहरी सरकार काय आहे? माझी नरहरी बिलासाई मोर, म्हणजे माझी जी महिमा आहे ती कुणाकडनं आहे? ती नरहरी सरकारकडनं आहे. आणि नरहरी सरकार कोण आहे? एक वैष्णव आहे. म्हणजे वैष्णवेर पद धुली ताहे मोर स्नान केली, म्हणजे भक्तांची जी चरण कमलची धुली आहे ती माझी काय आहे? स्नान जल आहे, ज्याच्याने आपण आंघोळ करतो. आणि जे भक्तांचे नाम कीर्तन आहेत हेच माझी संतुष्टी आहे, म्हणजे त्यांचं नाव ऐकून मला काय मिळते? संतुष्टी मिळते. आता आता बघा, आता खूप सारी दीक्षा झाली आताच, आणि आपण बघितलं कितीतरी दीक्षा झाली, तर सगळ्यांची नावं ऐकून आपल्या कानाला किती संतुष्टी मिळत होती ना. कोणी मदन मोहिनी होतं, आणि कोणी शुभकृष्ण होतं, कोणी अद्वैत कृष्ण होतं. तर ते फक्त नाव ऐकून आपल्या कानावरती किती चांगलं वाटत होतं, आणि आपल्याला वाटत की अरे नाव ऐकून आपण पवित्र झालो, एवढे शुद्ध नाव. तर ते म्हणतात की हे जे भक्तांचं फक्त नाम कीर्तन, म्हणजे त्यांच्या नावाचं फक्त कीर्तन, त्यांच्या नावांचा उच्चार करूनच मला किती संतुष्टी मिळते. आणि मग ते काय म्हणतायत की अं तर्पण मोर, तर्पण काय होते? तर्पण मोर वैष्णवेर नाम. एक सेकंड, याचा जरा फॉन्ट साईज खूप छोटा आहे म्हणून मला दिसत नाही. तर्पण मोर वैष्णवेर नाम. मग काय म्हणताय तिकडे की हे भक्तांचं जेवढं काय नाव आहे हे माझ्यासाठी काय आहे? मला खूप तर्पण, तर्पण म्हणजे मला ती संतुष्टी मिळते आहे. विचार कोरिया मोने भक्ती रस आस्वादने, तर फक्त त्या भक्तांचा विचार करूनही मला भक्ती रस मध्ये काय मिळतोय? आस्वादन मिळतोय. आणि सगळे जेवढेही वैदिक साहित्याचे गुण जे आहे त्यांच्यावर विचार करूनही म्हणजे मला हा सगळा जो निष्कर्ष आहे, कसला निष्कर्ष? भागवत पुराणचा जो निष्कर्ष आहे, जो त्याचा सार आहे, तो मला जो आहे त्यांच्याकडनं मिळतोय. आणि हा जो भागवत पुराणचा जो सर्वश्रेष्ठ निष्कर्ष मला कोणाकडनं मिळतोय? भक्तिरस आस्वादन करून मिळतोय. मग काय म्हणतात? वैष्णवेर उच्चिष्ट ताहे मोर मननिष्ठा, म्हणजे माझ्या मनात भक्तांच्या द्वारे जेवढं काही उच्चिष्ट ते ठेवलेलं आहे, म्हणजे ते सोडतात ते, तर मला काय म्हणतं त्याच्यामध्ये आध्यात्मिक लाभ मिळतोय. आणि आध्यात्मिक लाभ तर मिळतोय, पण त्यांचं उच्चिष्ट घेऊन माझ्यामध्ये काय निर्माण होतोय? माझ्यामध्ये जे आहे तो दृढ विश्वास जो असतो ना, ताहे मोर मन निष्ठा, तो दृढ विश्वास आहे, त्यांचा उच्चिष्ट खाऊन मला मिळतोय. आणि तो दृढ विश्वास कशाबद्दल आहे? भगवंताबद्दल दृढ विश्वास आहे. कधी कधी लोकांना शंका असते ना की भगवंत आहे की नाही, डज गॉड एक्झिस्ट, भगवंत आहे की नाही, कुठे आहे, झोपलेले आहेत, जागे आहे. तर ही निष्ठा जी आहे ना, पूर्ण निष्ठा म्हणजे काय? एक श्रद्धा असते आणि एक निष्ठा असते. मी पहिले सांगितले, श्रद्धा म्हणजे कोमल असते, कोणी आपल्याला भटकू शकतो की अरे भगवंत नाहीये, आणि आपण म्हणतो हो हो भगवंत नाहीये. पण निष्ठा म्हणजे काय? की दृढ विश्वास, की कोणी म्हणेल की भगवंत नाहीये तर आपण म्हणेल की अजिबात नाही, आपण त्याला ना प्रतिकार करायला लागूया, आर्ग्युमेंट करायला लागूया की नाही नाही भगवंत आहे, भगवंताचं अस्तित्व आहे. तर ही दृढ विश्वास जे आहे ते कशामध्ये येते? भक्तांच्या उच्चिष्ट खाऊन आपला तो दृढ विश्वास येतो. आणि ते काय म्हणतात? वैष्णवेरे नेमे ते उल्हास, भक्तांचे जे नाव आहे तेच माझं सुख आहे. आता बघा, आपण कितीतरी भक्तांचे नाव रोज घेतो ना, तर फक्त त्यांचं नाव घेऊनही आपल्याला काय मिळते? अगदी सुख मिळतं, है ना. एखादं कोणाचं तरी नाव घेतलं तर चांगलं वाटतं, अरे वा किती चांगलं नाव. जसं मी माझ्या प्रत्येक मैत्रिणींचं नाव रोज घेते, मग मला खूप आनंद मिळतो त्यांचं नाव घेऊनच फक्त असं. आणि मग ते वृंदावन, ऍक्च्युली हे कबुतरा नाही, चबुतरा आहे, ते जरा चुकीचे लिहिले त्यांनी. वृंदावने चबुतरा ताहे मोर मन गिरा. वृंदावन ही भूमी
हा, आणि वृंदावनची ही भूमी आहे ना, हीच माझा घेरा आहे. म्हणजे ज्याच्या भीतरमध्ये, या वृंदावनच्या भूमीच्या भीतरमध्ये माझं मन जे आहे ते सारखं रमत असतंय, हे नरोत्तमदास ठाकूर म्हणतायत. आणि वृंदावन मध्ये राहणे म्हणजे काय? वृंदावन ऍक्च्युली एक मनस्थिती आहे. मनस्थिती म्हणजे काय? हे आता बघा, आपण आपण आपल्या मनामध्ये आपण अमेरिका सुद्धा पोहोचू शकतो ना, की अरे अमेरिकामध्ये हेच चाललंय, हे चाललंय, हे होतंय, ते होतंय. किंवा तुम्ही तुमच्या गावाकडे सुद्धा, आता माझी आई हे करत असेल, माझी आई ते करत असेल, तर हे मन आहे ना, कुठेही आपण आहे ना ट्रान्सपोर्ट करू शकतो, म्हणजे एका जागेवरून तिकडे घेऊ जाऊ शकतो. तर जर का आपलं मन सारखं वृंदावनमध्ये रमत असेल, तर आपण ऍक्च्युली वृंदावनमध्येच राहतोय. सारखं रोज आता सकाळपासून विचार करा की भगवंत आता उठलेले आहेत, भगवंत आंघोळ करत आहे, यशोदा माई जे त्यांना आंघोळ घालते, चांगले वस्त्र घालती आहे, चांगले आभूषण घालती आहे, भगवंताचे चांगले काळे काळे कुरळे केस आहे, त्यांना काजल घालती आहे, पिला पितांबर धोती घालती आहे, मोरपंख घालती आहे. हा सगळं दृश्य रोज जर का आपण आपल्या डोळ्यासमोर आणला, तर आपण वृंदावनमध्ये आहोत. निदान त्या क्षणासाठी तरी आपण वृंदावनमध्ये आहोत. आणि मग भगवंत आपले सगळे 9 लाख गाय घेऊन चाललेले आहेत ना, त्यांना फिरायला घेऊन चाललेले आहेत. मग इकडे यशोदामाई इकडं वाट पाहती आहे, मग भगवंत तिकडे आपली लीला करतायत, याला मारलं त्याला मारलं, अगासूर बकासूर वृत्रासूर जे कोणाला मारलं ते मारतायत. मग आता संध्याकाळी भगवंत परत येत आहेत, तर यशोदामाई आणि सगळ्या गोपी जे आहे ते वाट पाहतायत. हे सगळं जे आहे, जेव्हा आपण मननम करतोय, तर ऍक्च्युली त्या क्षणासाठी आपण कुठे आहोत? वृंदावनमध्ये आहोत. म्हणून ते म्हणतात की वृंदावनची ही जी भूमी आहे तोच माझा घेरा आहे, म्हणजे माझं मन आहे ते तिकडेच फिरत असतं. आणि त्याच घेऱ्यामध्ये मी माझं मन जे आहे ते गुंतवून ठेवलेलं आहे. वृंदावन की जगह में मैंने क्या किया, अपने मन को रमा के रखा है, तरी अटका के रखा हुआ है, ते तिकडेच अडकलेलं आहे. तर हे जे आहे इतकं छान भजन आहे की हे वैष्णव जे आहे ना, की म्हणजे आपण म्हणतो ना की अं हे जे वैष्णव गीत आहे, हे जे नरोत्तम दास ठाकूरने लिहिलेले आहे, भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलेले आहे, हे त्यांचे सगळे मनाचे भाव व्यक्त केलेले आहेत. आणि ती भावना माझ्यामध्ये नाही आहे. तर जेव्हा मी यांचे भजन गाते, तर ती भावना सुद्धा माझ्यामध्ये विकसित होते. हे ट्रेनिंग आहे, हे प्रशिक्षण आहे की आपलं मन कसं असायला पाहिजे. तर ह्या वैष्णवांसारखं, आणि हे वैष्णव कोणी साधारण वैष्णव नाही, हे सगळे मंजिरी गोपी आहेत, ज्यांना फार निकट जे आहे आपल्याला संग मिळतोय, सारखा राधाकृष्णाचा संग मिळतोय. तर तेव्हा जेव्हा आपण या वैष्णवांचे भजन गाऊया, तर आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्याला भक्ती अगदी दृढ होऊन जाईल. अच्छा, आजचा आपला जरा श्लोक घेऊया आपण. 6वा श्लोक आहे उपदेशामृतचा 6वा श्लोक. दृष्टे स्वभावा जनिते वपुश्च दोषे न प्राकृतत्वम् इह भक्त जनस्य पश्येत्. गंगाभासां न खलौ बद्बुधा फेन पंकेर् ब्रह्म द्रवतम् अपगच्छति नीरधर्मः. त्याचा अनुवाद कोणी वाचा जरा, माईक घेऊन. ऑनलाईन डिवोटीज ऐकू येत आहे ना सगळ्यांना? शुद्ध भक्त आपल्या कृष्ण भावनेच्या मूळ स्वरूप स्थितीत असल्यामुळे शरीराशी तादात्म्य करीत नाही. मनुष्याने अशा भक्तांकडे भौतिक दृष्टीने पाहू नये. भक्त नीच कुळात जन्मलेला असो, त्याच्या शरीराचा वर्ण चांगला नसो, त्याचे शरीर कुरूप अथवा दुर्बल अथवा रोगग्रस्त असो, आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्व देऊ नये. साधारण दृष्टीला
शुद्ध भक्तांच्या शरीरात अशी व्यंगे स्पष्ट दिसत असतील, परंतु त्याच्यामध्ये अशी तथाकथित व्यंगे असली तरीही त्याचे शरीर दूषित होऊ शकत नाही. शुद्ध भक्ताचे शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे असते. कधी कधी पावसाळ्यात गंगेचे पाणी बुडबुडे येत व चिखलाने भरून जाते, तरी सुद्धा ते दूषित होत नाही. आध्यात्मिक ज्ञानात प्रगत असलेले लोक पाण्याचे बाह्य स्वरूप न पाहता गंगेत अवश्य स्नान करतात. आता पहिली ओळी काय लिहिली त्यांनी? शुद्ध भक्ती हे कुणाचे कार्य आहे? एका काय आहे ते? कुणाचे कार्य आहे? हे शुद्ध आत्माचे कार्य आहे, है ना? शुद्ध आत्माचे कार्य आहे ना? आणि हे जे कार्य आहे हे केव्हा भक्तीमध्ये, जेव्हा आपण प्रेममय भक्ती करतो आणि जेव्हा ही आत्मा जी असते ही मुक्त आत्मा, या मुक्त अवस्थामध्ये जी आहे हे कार्य करू शकतो. म्हणजे ही शुद्ध भक्ती जी आहे ती कार्य जे आहे आपण शुद्ध अवस्थेत करू शकतो. म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे? मामच योग व्याभिचारेन भक्ती योगन सेवते सगुणान समतित्यान ब्रह्मभूय कल्पते. तर हा जो शब्द आहे व्याभिचार, आपण कशाच्या संदर्भामध्ये नेहमी म्हणतो? व्याभिचार म्हणजे काय? की जे आपले 4 नियम आहेत किंवा तत्व आहेत त्याच्या संदर्भामध्ये बोलतो ना. अव्याभिचार म्हणजे काय? किंवा ना. आणि व्याभिचार म्हणजे काय? आपण काहीतरी इलिसिट आपण करतो, काहीतरी वाईट करतो किंवा नियमाच्या विरुद्ध काय करतो त्याला व्याभिचार म्हणतो. आणि जे नाही करत त्याला अव्याभिचार म्हणतो. तर इकडे जे आहे भगवंत काय म्हणतायत, ते भगवद्गीताचा हा श्लोक आहे. तर भगवंत ऍक्च्युली काय म्हणतायत की व्याभिचार म्हणजे काय? जेवढेही आपल्या मनात जे आहेत जे दुर्लक्षण आहेत, म्हणजे काय की सरळ वाटेला जायचं किंवा वाईट वाटेला जायचं. तर वाईट वाटेला जायचं तर ते म्हणतात दुर्लक्षण करायचं. पण आता आपल्या हातात आहे ना की सरळ वाटेला जायचे किंवा वाईट वाटेला जायचे. तर कधी कधी काय असतं की आपल्या जे इंद्रिय भोगच्या इच्छा असतात, का आपल्या सूक्ष्म इच्छा जी असतात ना, ते आपल्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जातात. तर म्हणून ते म्हणतायत की अव्याभिचार म्हणजे काय? की एक व्यक्ती जे आहे ते गैरमार्गावरती किंवा चुकीच्या वाटेवरती चालणार नाही. म्हणून ते म्हणतात मामचं योग व्याभिचारेन भक्ती योगेन सेवते. तर भक्ती योगेन सेवते म्हणजे काय? की हा विचलित होत नाही, त्या मार्गावरनं तो जो आहे तो भटकून जात नाही. तर हा एकच असला श्लोक आहे पूर्ण भगवद्गीतामध्ये जिकडे कृष्णाने हा शब्द उच्चारण केलेला आहे भक्ती योग. आणि अगदी डायरेक्टली स्पष्टपणे हा जो आहे शब्द उच्चारण केलेला आहे भक्ती योग न सेवते. तो आता बघा, भक्ती हा शब्द सुद्धा जो आहे खूप वेळा जो आहे आपण उच्चारण केलेला आहे. म्हणजे आणि योग सुद्धा खूप वेळा आलेला आहे भगवद्गीतामध्ये. सारखं भगवंत सांगतात योग योग योग. आणि म्हणतात की सगुणान समतित्यान, म्हणजे सगुणान समतित्य म्हणजे असला व्यक्ती जो आहे तो 3 गुणांच्या वरती त्याच्या परे जाऊ शकतो. कोणी? ज्यांनी व्याभिचार नाही केलेला आहे आणि तो भक्ती योग सेवतेमध्ये. आणि म्हणतात ब्रह्मभूय कल्पते. तर तो काय करतो? 3 गुणांच्या वरती तर जातो, पण 3 गुणांच्या वरती जाऊन कुठल्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन बसतो? ब्रह्मनच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन बसतो, ब्रह्मनच्या स्तर वरती जाऊन तो बसतो आहे. तर जर का कोणी ही भक्ती जी आहे अव्याभिचार पद्धतीने केली तर तो निश्चित रूपने तो 3 गुणाच्या पलीकडे जाणार, वरती जाणार आणि तो ब्रह्मन या ब्रह्मभूयच्या स्तरवरती तो बसणार. आता आपल्याला माहिती आहे की ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न सोचती न कांचती सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परम. मद भक्ती परत तिकडे सुद्धा भगवंतांनी मदभक्ती परत. आता बघा, अव्याभिचारी जी आहे ते अहेतुकी नाही आहे. अहेतुकी म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुठला हेतू नाही आहे. आणि अव्याभिचारी म्हणजे काय? की जर का तो नाही करत
म्हणजे तो जर का नापास झाला है ना, तर कधी कधी आपण काही वस्तूमध्ये आपल्याला यश नाही मिळत किंवा त्याला त्याच्यामध्ये यश नाही मिळत, पण ह्याचा हा मतलब नाहीये की आपली जो भक्ती आहे ती अहेतुकी आहे. कधी कधी काही आपण भक्तीमध्ये कार्यामध्ये आपण सफळ सुद्धा होऊया आणि निष्फळ सुद्धा होऊया. पण दोघांच्या मध्ये फरक काय आहे की एक असतो की आपली वृत्ती काय आहे, म्हणजे आपली मनस्थिती काय आहे ती सेवाबद्दल किंवा त्या कार्याबद्दल. आणि मग ते जे कार्य किंवा सेवा आपल्याला मिळालेली आहे तर त्याच्या पाठीमागे आपण कसं त्याला ती सेवा करतोय. तर म्हणून ते म्हणतात की आपण म्हणत अहेतुकी, तर अहेतुकी म्हणजे माझं वृत्ती काय आहे ते बघायची आहे की माझ्याकडे काही आहे का. अहेतुकी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये काही हेतू आहे का, मला काय पाहिजे का. तर म्हणून ते म्हणतात की ज्ञानी सुद्धा हे जे भौतिक प्रकृती आहे ना त्यालाही लांघायला मागतात. पण त्याला माहिती आहे की जोपर्यंत मी भगवंताची शरण घेत नाहीये तोपर्यंत मी भौतिक प्रकृतीला पार नाही करू शकत, त्याच्या वरती नाही जाऊ शकत. म्हणून जे आहेत आपण जे म्हणतात ना की आता ऍक्च्युली आपण ना भगवद्गीतेमध्ये जेव्हा येऊया ना तर थोडं जरा अजून भक्तीमध्ये सुद्धा खूप काय म्हणतात स्तर आहेत. पहिलं स्तर, दुसरं स्तर, तिसरं स्तर. तर एक आहे प्राधानीभूत भक्ती आणि एक आहे गुणीभूत भक्ती. तर प्राधानीभूत भक्ती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे त्याला प्राधानीभूत भक्ती म्हणतात. आणि गुणीभूत भक्ती म्हणजे काय, गुणीभूत भक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कर्मयोग, ज्ञान योग, ध्यान योगला आपण प्राधान्य देतोय आणि भक्तीला सेकंड पोझिशन वरती ठेवतोय, म्हणजे दुसऱ्या स्तरवरती ठेवतोय. तर त्याला म्हणतात गुणीभूत भक्ती. आणि आणि एक आहे केवल भक्ती, तिसरं. प्राधान्यभूत भक्ती म्हणजे आपण भक्तीला प्राथमिकता देतोय, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोगला एवढी प्राथमिकता देत नाही, कमी प्राथमिकता देतोय. आणि गुणीभूत भक्तीमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोगला प्राथमिकता देतो आणि भक्तीला खूप कमी प्राधान्य देतोय. पण केवल भक्तीमध्ये न कर्मयोग, न ध्यान योग, न ज्ञान योग, आपण केवल भक्तीला प्राधान्य देतोय 100%. तसं आता तुम्ही सगळे जे आहेत ते सगळे देतायत ना फक्त केवल भक्तीला, फक्त भक्तीलाच प्राधान्य देतोय ना. आता आपण आपल्या वट सावित्री हे ते करतोय का नाही, मग ते कर्मयोग मध्ये येतो सगळं. तर म्हणून जे आहे केवल भक्ती म्हणजे 100% शुद्ध भक्ती. आणि गुणीभुक्त भक्ती म्हणजे काय की जेव्हा दुसरे कर्मयोग, ध्यान योगला आपण थोडं प्राधान्य देतो तर. आणि म्हणून जे आहे हे जे ह्या जे श्लोक मध्ये जे म्हणतात अव्याभिचार वगैरे, तर कृष्णा जे आहे ते म्हणतायत की हे जे ज्ञानी आहे, जे ज्ञान योगचा अभ्यास करतो आहे आणि त्याच्याकडे जे आहे ते दार्शनिक भेद करण्याची त्याची बुद्धी जी आहे ती बुद्धी थोडी कमी असते. आणि ज्ञानी केव्हा समजू शकतो की अरे मला जे आहे 3 गुणांच्या वरती जातो, पण 3 गुणांच्या वरती जाण्यासाठी भक्तीचा मार्ग त्याला घ्यावाच लागतो. जोपर्यंत तो भक्तीचा सहारा घेणार नाही किंवा त्याची मदत घेणार नाही तर मग जो आहे तो जो आहे 3 गुणांच्या वरती जाऊ नाही शकत. तर म्हणून जे आहे म्हणून जेव्हा तो भक्तीला घेतो तर मग तो भगवंताची शरण घ्यायला सुरू करतो. तर म्हणून जे आहे म्हणतात की आपल्या भक्तांसाठी जे आहे ते फक्त जे एक लक्ष आहे ज्याच्यावरती आपण मननम करतो ते भगवंत कृष्णच आहे. आणि त्यामुळे जे आहे की कृष्णाचा हा जो रूप आहे ऍक्च्युली याच्यामध्ये जे म्हणा आमचे व्याविचार आहे ना, तर प्रभुपाद इकडे म्हणतात की फक्त एक जो शरणागत आत्मा आहे तो जेव्हा भगवंत कृष्णाची सेवा करतो त्याच्यामध्ये काही अभिलाषा न असता अन्य अभिलाषता शून्यम ज्ञानकर्मणावृतम, तो शुद्ध भक्ती जेव्हा तो करतो
तर ते म्हणतात त्याला त्याला शुद्ध भक्ती म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानचं मिश्रण नाही, कर्मचं मिश्रण नाहीये, तर फक्त शुद्ध भक्ती करतो आहे. तर ही जी भक्ती योग आहे, हीच ऍक्च्युली जी आहे ती सरळ कर्म आहे एका आत्मासाठी. आणि जेव्हा कोणी अगदी निस्वार्थपणे, अगदी अनन्य भावाने आणि स्वच्छ मनाने जर का भगवंताची भक्ती करतो, तर म्हणून त्याला म्हणतात सगुण समतेत्यान, म्हणजे तो ऑलरेडी मुक्तीच्या मार्गावरती आहे. तर कधी कधी इकडे म्हणतायत की कृष्णाचा जो भक्त आहे त्याला कुठल्या भौतिक परिस्थिती जी आहेत त्याच्या खाली नसतो तो. जरी त्याच्या शरीराचे जे अंग आहेत, कधी कधी गोरा असेल, कधी काळा असेल, पण त्याला जे आहे बाह्य रूपाने बघायला नाही पाहिजे, है ना. की शुद्ध भक्तांना जे आहे भौतिक दृष्टिकोनाने बघायचं नाही. शुद्ध भक्तांना की अरे ह्यांचं एक पायच नाही आहे, का अरे ह्यांना कोड झालेले आहेत, अरे हे गोरे आहेत, हे ठिंगणे आहेत, हे काळे आहेत, किंवा स्त्री असेल तरीही. तर म्हणून जोपर्यंत एक भक्त दुसऱ्या भक्ताला अगदी परफेक्टली, अगदी चांगलेपणाने बघू नाही शकत, तोपर्यंत तो शुद्ध बनत नाही. आणि म्हणून त्याला आपण पाठीमागच्या क्लासमध्ये बघितलं ना, 3 कॅटेगरीमध्ये आम्ही विभाजित केलेलं आहे. 3 ह्याच्यामध्ये विभाजित केलं: कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. कनिष्ठचं आपल्याला माहिती आहे की त्यांना भक्त आणि अभक्त मध्ये भेद करता येत नाही. तो फक्त आपला भगवंताची पूजा अर्चनामध्ये जो आहे तो गुंतलेला असतो. आणि मध्यम अधिकारी भक्त आणि अभक्त मध्ये तो भेद करू शकतो. आणि म्हणून जो आहे तो जास्त करून भगवंताच्या भक्तांचा संग घेत असतो. आणि म्हणून ते भगवंताला आणि भक्ताला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते जे आहे त्यांचा व्यवहार असतो. म्हणून इकडे काय म्हणतायत की कोणीही जी आहे एका शुद्ध भक्ताची जी आहे शरीराप्रतीची जी काही अडचणी आहेत त्याची निंदा नाही करायला पाहिजे. डिफेक्ट असेल ना तर निंदा नाही करायला पाहिजे. आता एक आपले महाराज आहेत, त्यांचं नाव भक्ती राघव महाराज आहे. त्यांचा एक पाय नाही आहे, पण तो एक पाय का नाहीये माहिती तुम्हाला? त्यावेळेस जेव्हा सगळे राईट झाले होते, तर त्यांनी, ते मिलिटरीमध्ये होते ना पहिले, तर त्यांनी लढाई केली आणि सत्याच्या लढाईसाठी त्यांनी तो पाय गमावलेला आहे प्रभुपादांच्या टाइम मध्ये. कारण की ते आले होते अटॅक करायला मंदिराला, आणि ते टेररिस्ट आले होते मंदिरामध्ये अटॅक करायला, त्यांनी त्यांचा पाय त्याच्यामध्ये गमावलेला. असं नाही की काहीतरी ऍक्सिडेंट झाला, नाही, त्यांनी भगवंतासाठी तो पाय गमावलेला होता. तर छोटे छोटे असे नाही का आपले दुर्गुण आहे आपल्याला नाही का डोळ्याखालला काढून टाकायचे. म्हणजे कोणाला कोड असेल, कोणाला चष्मा असेल, कोण गोरं असेल, काळं असेल, ठिंगणं असेल, कोणाचे दात पुढे, कोणाचे दात पाठीमागे, कोणाची शेंडी असेल नसेल, तर ते सगळं बाह्य रूपाने अगदी आपल्याला बघायलाच बंद करून टाकायला पाहिजे कम्प्लिटली. की बाह्य रूपाने कुठल्याही भक्ताला बघायचं नाही. आणि म्हणून जे आहे हा जो मेन ऍक्च्युली गुरुचा ऍक्च्युली हाच एक असतो की गुरु जे आहे आपल्याला जे आहे शुद्ध भक्तीच्या मार्गावरती घेऊन जातात. गुरु सुद्धा आपल्यामध्ये नाही का बघत नाही ना. तर जर का गुरूंनी आपल्यामध्ये दोष बघितले असते तर तुम्ही आणि मी समोर बसलो असतो का आता? गुरुनी आपले सगळे पाप घेतलेली आहे. गुरुने असा नाही विचार करा अरे अरे रे हा खूप पापी आहे, याचे फुकटाचे पाप मी कशाला घेऊ. पण म्हणून आपण म्हणतो ना गुरु करुणा सिंधू आहे. श्री गुरु करुणा सिंधू, करुणाचे सागर आहेत. गुरुनी माझे जेवढे पाठीमागच्या जन्माचे जेवढेही पाप आहेत ते सगळे घेतले आणि माझं पापाचा खाता जे आहे ते शून्य केलं. पाप आणि पुण्य दोघांचा खाता शून्य करून मला एक नवीन जीवन दान दिलेलं आहे. राईट. म्हणून इकडे काय म्हणतात की जेव्हा भगवद्गीतामध्ये आहे ते अपिचेतसु दुराचार भजते मा अनन्य भाग साधू एव समनतव्य सम्यक व्यवस्थित ही स्थित. तर कधी कधी असं वाटेल ए काय गप्पे मारते तिकडे, ए काय काय बोलताय तिकडे, कशासाठी बोलताय? माझं लक्ष दुर्लक्ष होतोय ना इकडे. तर आता बघा काय म्हणतात ऍक्च्युली, अपिचेतसु दुराचार भजते मा अनन्य भाग.
है ना. आणि भजते मा अनन्य भाग साधूरच एव मनतव्य, की जर का किती दुराचार व्यक्ती असेल तरी त्याला म्हणतात की त्याला जे आहे साधू व्हायला पाहिजे. आणि सम्यक व्यवस्थितो ही सह, तर त्या व्यक्तीला जे आहे सम्यक म्हणजे त्याला साधारण व्यक्ती समजायला नाही पाहिजे. आणि पुढच्याच श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, क्षिप्रम भवती धर्मात्मा, जो असल्या व्यक्तीला साधू समजेल तर तो धर्मात्मा होऊन जाईल. तर जो दुसऱ्यांचे दुर्गुण नाही बघत, दुसऱ्यांचे फक्त गुण बघतोय, तर ते म्हणा क्षिप्रम भवती धर्मात्मा. जो दुसऱ्यांचे दुर्गुण बघत नाहीये, फक्त त्याचे गुण बघणं, हा व्यक्ती धर्मात्मा होऊन जातो. स्वसच्च शांती निगच्छती, त्याला काय म्हणतात, शांती मिळते, अगदी पूर्ण शांती मिळते. आणि आणि म्हणतात कोणतेही प्रतिजानी नमे भक्त्या प्रणश्यती, मग माझा हा असला भक्त जो दुसऱ्यांचे दुर्गुण बघत नाही, तर तो माझा भक्त आहे, त्याचा कधी नाश होत नाही. नमे भक्त्या प्रणश्यती, त्या भक्ताचा तर नाश होणारच नाहीये ज्याचा थोडाफार जरी पतन झालेला आहे. पण हा जो व्यक्ती आहे जो बघत नाही की त्याच्यामध्ये दुर्गुण आहे, तर हा सुद्धा त्याचाही कधी पतन होणार नाही आहे. हे ड्युअल मिनिंग मध्ये आहे, हे दोन्ही श्लोक मध्ये जे आहे ते. आणि बघा काय म्हणतात, अपिचेतुसु दुराचारो, जर का कधीतरी कोणी काहीतरी दुराचार केलं है ना, म्हणजे आचार म्हणजे काय, कर्म, आणि दुराचार म्हणजे वाईट कर्म है ना. आणि सुदुराचार, सुदुराचार म्हणजे अगदी वाईट कर्म केलेले, सुदुराचार म्हणजे एक्स्ट्रीमली बॅड, खूपच वाईट कर्म केलेले आहेत. तर म्हणत भजते मग अनन्य भाग, तर जरी तो काहीतरी पाप कार्य करत असेल पण तरी तो अगदी निष्ठावान होऊन माझी भक्ती करतो आहे, तर मग काय होतात, साधूर एवस मनतव्य, असला माणूस जो आहे त्याला काय समजायला पाहिजे, साधूही असायला पाहिजे. कधी कधी चुका होतात, कधी कधी काय पाप कार्य केले, पण तरी तो भक्तीच्या मार्गावरती अडिंग होऊन चाललेला आहे ना, म्हणून त्याला साधू समजायला पाहिजे. आणि मग तर म्हणतायत सम्यक व्यवस्थितो, व्यवस्थितो ही सह, तर सम्यक व्यवस्थितो ही सह, व्यवस्थितो म्हणजे काय, या व्यक्तीची जी दृढता आहे ना ती खूप चांगल्यापणाने स्थित झालेली आहे. मी सगळ्यांना सांगते आहे की कृपया लेट येऊ नये. आता बघा 1 तास गेला आपला क्लासचा, राईट, काय फायदा आहे ना. तर नेक्स्ट टाइम पासून 2:30 वाजता हे डोर लॉक होऊन जाणार आहे. 2:30 वाजता कम्प्लीट लॉक, कारण की 2:10 आपण सुरू करतो, 20 मिनिटं भजन कीर्तन होतो. तर मी 2:30 वाजता हे लॉक करून टाकायचं इकडे, म्हणजे कोणी आतमध्ये येणारच नाही, ते बाहेरच थांबते, बाहेरच ऐकू शकता आपण, ठीक आहे ना. कारण की क्लासचे काहीतरी नियम असायला पाहिजे ना, की कोणी 3:45ला एंट्री करेल नाही, मग आपलं अटेंडन्स घेणार, फायदा काय आहे ना. आपण गुरु आणि कृष्णाच्या प्रती जरा प्रामाणिक असायला पाहिजे की नाही आपण, ठीक आहे. तर आता बघा, हा जो श्लोक आहे तो इतका चांगला श्लोक आहे. तर ते काय म्हणतायत की हा जो व्यक्ती आहे ह्याला साधू का म्हणतात. आणि श्रीधर स्वामी म्हणतात की याला अनन्य भाग का, कारण की तो दुसऱ्या कोणाकडे जात नाही, तो फक्त कृष्णाकडेच चाललेला आहे. तो न गणपतीकडे चाललेला, न शिवजीकडे चाललाय, तो फक्त कृष्ण, म्हणून तो अनन्य भाग आहे. अनन्य म्हणजे काय, तो फक्त कृष्णाच्या प्रतीच जो आहे तो वफादार आहे, तो दुसऱ्या कोणाकडे जात नाही. आणि तो हेही नाही विचार करत की अरे भक्ती योगा करून जे आहेत मी तर असं वेगळाच झालेलो आहे, की हे भक्ती योगाचा जो मार्ग आहे तो काम करतोय नाही करतोय, त्याला हा सुद्धा प्रश्न नाहीये, ही सुद्धा शंका नाहीये. म्हणजे तो दुसरा कर्मयोग सुद्धा नाही त्याचा मार्ग घेतोय, नाही. आणि म्हणून तो फक्त हा एकच मार्ग त्यांनी जो या एकाच मार्गावरती चाललेला आहे, म्हणून तो अनन्य भाग आहे. आणि श्री जीव गोस्वामी सुद्धा काय म्हणतात की हा जो म्हणजे याच्यामध्ये खूप महानता आहे या भक्ताची. श्री जीव गोस्वामी म्हणतात की याची महानता काय आहे, की अ असला माणूस जो आहे, जसं श्रीवास ठाकूर आहे, तर ते काय म्हणतात, यत्र गायंती आहे ना,
काय होतं ते, नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदये न च मद भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तर श्रीवास ठाकूरला कसं होतं की चैतन्य महाप्रभूंनी विचारलं ना की अरे तू काम धंदा करत नाही आहे, तुझी मुलं बाळ आहेत, 7 मुलं बाळ होती, मग तू असं कसं तुझं घर चालवते, सारखा तर तू माझ्या पाठीमागं फिरतो आहे. तर ते म्हणाले महाप्रभू सगळं तुमच्या कृपेने चाललेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की श्रीवास ठाकूर असे म्हणाले की जेव्हा प्रश्न विचारला होता, तुम्हाला माहिती असेल ही कथा, की 3 वेळा टाळ्या वाजवल्या, तर ते काय म्हणाले की एक दिवस मला जेवण नाही मिळणार तर जिवंत राहू शकणार, दुसऱ्या दिवशी सुद्धा जेवण नाही मिळणार तरी चालेल, काय हरकत नाही, तिसऱ्या दिवशी सुद्धा जर का जेवण नाही मिळेल तरी चालेल, कारण की माणूस जे आहे 21 दिवस पर्यंत जिवंत राहू शकतो बिना खाऊन पिऊन, है ना. हे आपल्या जैन लोकांमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की 21 दिवस, म्हणजे मी जैन परिवारमध्ये आम्ही 21 दिवस न खाता पिता उपवास केलेले आहेत, आणि मग शेवटच्या दिवशी अशी चुसा वाम होऊन जातात. न खाल्ल्या पिल्याने असंच होणार ना, सगळं फॅट लॉस होऊन जाईल. तर ते म्हणा ते चालेल, पण आता चौथ्या दिवशी आम्हाला नाही मिळालं, आम्ही सगळे जे आहेत परिवारचे लोक आम्ही गंगामध्ये डुबकी मारून घेऊया, गंगामध्ये. पण हा एवढा विश्वास होता त्यांना चैतन्य महाप्रभूवरती, तर ते तेच म्हणाले की हे जे आहे हे आम्हाला माहिती आहे की आमची ही परिस्थिती कधी येणार नाही, कारण की जो भगवंताचं नाव घेतो आहे तो अकिंचन असतो, त्याला पैसे असतात नाही असतात त्याला काय फरक पडत नाही. जसं आपल्या कोलावेचे श्रीधर, काय होतं त्यांच्या घरात, फक्त 4 भिंती होत्या, एक छत होतं, त्या छत वरती काय येत होतं की आपलं ते भोपळा, लाल भोपळाचं एक फळ येत होतं, आणि तोही फळ ते स्वतःसाठी नाही ठेवता तर चैतन्य महाप्रभूच्या मम्मीला जाऊन द्यायचे, म्हणाले चैतन्य महाप्रभूला भोपळ्याची खीर खूप आवडते, तुम्ही रोज तिच्यासाठी बनवा. आणि मात्र एकच लोटा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी भोकं होती, तो एकच त्याची तिची संपत्ती होती, तो एक लोटा त्याची, त्याच्यामध्ये सुद्धा श्रीधर कोलवीचे इतके आनंदात होते. आणि त्यांचा बिझनेस काय, केळीची पानं विकणं, आणि त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू येऊन फ्री मध्ये सगळी पानं घेऊन जायची. पण त्यांच्या आमदनीमधनं जेवढे ते कमवत होते ते 25 पैसे का 25 आणे जे ते गंगाच्या सेवामध्ये द्यायचे, आणि बाकी 25 जे आहे ते स्वतःकडे ठेवायचे, आणि बाकीचे सगळे जे आहे ते दान करून द्यायचे. तर हे आहे अकिंचन भक्त, ज्यांना पैसे असले नसले काही फरक पडत नाही, म्हणजे त्यांच्याकडे जे आहेत सर्वात मोठं धन जे आहे ते हरिनामचं धन आहे त्यांच्याकडे. तर म्हणजे पॉइंट काय आहे की जेव्हाही कुठला भक्त जे भगवानची भक्ती करायची प्रयास करतो आहे, त्यावेळेस जो आहे हा जो भक्त आहे तो अगदी म्हणजे ना मनाने अगदी स्पष्ट असतो, तो अगदी हा मुक्काम असतो की नाही मी फक्त जे आहे फक्त भगवंत कृष्णाचीच भक्ती करणार, बाकी मी कुणाचीही भक्ती करणार नाही. आणि असं नाहीये की भगवंत वैकुंठ मध्ये नाही आहे, पण काय आहे की हे जे भगवंत जे वैकुंठ मध्ये सुद्धा आपण जाऊ नाही शकत, तर कुठे अवेलेबल आहेत, कुठे जे आपल्याला दिसतील, ते जिकडे भगवंताचे गुणगान चाललेले असतात भगवंत तुम्हाला तिकडे मिळेल. त्याचं नाहम वैकुंठम, असं नाही की भगवंत वैकुंठ मध्ये नाहीये, शाश्वत रूप मध्ये भगवंत वैकुंठ मध्ये आहे. पण ते म्हणतात की ह्याची महिमा ह्या यत्र गायंतीची मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नाद, जिकडे जिकडे माझ्या महिमाची गुणगान चाललेला आहे तिकडे तिकडे मी खूप सहजपणाने तुम्हाला भेटू शकतो. तर म्हणून हा जो म्हणजे श्लोक आहे याला जरा थोडा म्हणजे असं दुसऱ्या दृष्टिकोनाने बघायचं नाही. तर तेच म्हणतायत की अपिचेतसु दुराचार. आता हा जो भक्त आहे, शुद्ध भक्त जे आहे, कधी कधी गोस्वामीच्या परिवारामध्ये त्यांनी जन्म नाही घेतला, कधी ब्राह्मणच्या परिवारामध्ये जन्म नाही घेतला, पण जर का ते भगवंताची भक्ती करतायत तर ते जे ज्या कुळमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे ते म्हणतात ना, साधूचं काय आहे ते साधूचं कुळ आणि नदीचं काय म्हणतात ते मूळ, ते कधी शोधू नये, है ना. तर
हे जे गोस्वामी जे म्हणतात ना एक टायटल दिलेलं आहे, तर ते असं नाहीये की शुद्ध भक्तांचीच मोनोपली आहे त्याची, म्हणजे किंवा शुद्ध भक्तांचीच मिलकत आहे असं नाही. श्री रूप गोस्वामी असंच म्हणतात की आपले हरिदास ठाकूर ते सुद्धा कुठल्या परिवारमधनं आले होते? मोमेडन परिवारमधनं आले होते, है ना. आणि हे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी त्यांना मोमेडन बनावं लागलं, कबीर खास आणि साकार मल्लिक. पण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना गोस्वामी बनवलं. पण हा गोस्वामी काय म्हणजे पारंपरिक शीर्षक नाही आहे. हा गोस्वामी म्हणजे काय? गो आणि स्वामी, आपण वाचो वेगम मनसा बघितलं ना, पहिला श्लोक आपण बघितला. तर हा गोस्वामी शीर्षक त्यालाच मिळतो ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवरती नियंत्रण केलेलं आहे. म्हणून त्याला गो आणि स्वामी. गो म्हणजे आपली इंद्रिया, आणि स्वामी ज्यांनी आपल्या इंद्रियाला पूर्णपणे जे आहे नियंत्रण केलेले आहे त्याला गोस्वामी म्हणतो. आणि जरी त्यानं त्याचा गोस्वामी परिवारमध्ये जन्म नाही झाला. आता बघा, ह्या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने की जे कोणी गोस्वामी आहे, जे नित्यानंद महाप्रभूचे किंवा अद्वैत महाप्रभूचे जे वंशज मध्ये आले आहेत किंवा दुसऱ्याही, तर त्यांना मग असं भेद नाही करायचा. ऍक्च्युली याच्यामध्ये ना, या पूर्ण याच्यामध्ये हेच म्हणतायत की कोणीही व्यक्ती जो आहे गोस्वामी बनू शकतो. कोणीही शूद्र परिवारमध्ये आलेला आहे, चांडालच्या परिवारमध्ये सुद्धा आलेला आहे, तोही गोस्वामी बनू शकतो. कसा तो गोस्वामी बनू शकतो? भक्तीचा नियमचं पालन केलं, शुद्ध भक्ती केली, भगवंताची चांगली मनाने भगवंताचे नाव घेतलं, तर तोही बनू शकतो. म्हणून इकडे उदाहरण काय दिलेलं, प्रभुपाद सुद्धा गेले ना अमेरिकेला, आणि कितीतरी यावन आणि मलेचला जे आहेत त्यांनी गोस्वामी बनवले. आणि आता तेच सगळे महाराज आपल्याला दीक्षा देत आहेत, राईट. कारण की त्यांचं पूर्व जन्म जे होतं, पूर्व जीवन जे होतं, ते कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे त्यांनी ध्वंस करून टाकलं त्यांच्या शिक्षांच्या माध्यमाने. आता आपण आजचं भजन घेतलं, आजच्या भजन मध्ये आपण काय घेतलं होतं की वैष्णवेर पदधुलीत आहे मोर मन स्नान केली. सगळ्या भक्तांनी शिला प्रभुपादांची पदधुली घेतली, उच्चिष्ट सुद्धा घेतलं, है ना, भागवत पुराण सुद्धा वाचलं, आणि सगळ्यांनी भक्तिरसचा आस्वादन सुद्धा केला. म्हणून तर हे सगळे जे आहेत काय झाले, हे सगळे झाले गोस्वामी. प्रभुपादांचा संग घेऊन, भागवत पुराणचं अध्ययन करून हे सगळे गोस्वामी झाले. आपल्याला काय देतायत? आपल्याला दीक्षा देतायत. कारण की ती पूर्व जो त्यांचा जे काही होता तो खाता बंद झालेला आहे. तो खाता भगवंत सुद्धा आता बघत नाही. तर मग आपण कशाला बघायचं की ते कोण होते? ते मांस खात होते, ते हे नाही खात होते, ते LSD ड्रग्ज घेत होते, नाही घेत होते, आपण कोण आहे सगळं विचार करणारे, राईट. तर म्हणून जे आहे की भगवंताच्या भक्तांना बाह्य रूपने कधीही बघायचं नाही. बघायचं तर ते त्यांचे आतली जी काही गुण आहेत ते बघायचे. चांगले गुण बघा. जसं प्रभुपादाने एक खूप फेमस उदाहरण देतात. ते म्हणतात की माशी बना किंवा मधुमक्खी बना. माशी काय असते? प्रत्येक घाण वस्तूवरती जाऊन बसते ना, कारण की तिला घाणच आवडतं म्हणून ती घाण वस्तूवरती जाऊन बसेल. पण मधुमाशी काय असते? ती प्रत्येक फुलावरती जाते, त्याच्यामध्ये त्याचा सार म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं मध घेते, आणि मग ते बरोबर ती तिच्या छत्तामध्ये जाऊन ते मध बनवते. तर हे मधुमक्खी म्हणजे काय? चांगलं घेते, सगळ्या फुलांमधनं चांगला चांगला रस घेते. तर आपण सुद्धा असले भक्त बनायला पाहिजे जे ज्याच्यामध्ये चांगले चांगले गुण घ्यायचे. आणि जेव्हा आपण चांगले गुण घेतो तर आपल्यामध्ये सुद्धा ते चांगले गुण येतात. कुणाच्या चांगल्या गुणांचा गुणगान सुद्धा केला तर तो लगेच गुण आपल्यामध्ये येतो. हे मी ट्राय केलेले खूप. मला पहिले ना हे नव्हतं बनवायला येत, फुलहार. हे काय एवढे छोटे होतो, काय येणार ना आपल्याला फुलहार बनवायला. पण फक्त बायकांना बघून बघून जे आहे आपल्याला, हा किती छान बनवतात, किती छान बनवतात. आणि एक दिवशी आम्ही सुद्धा बसलो फुलहार बनवायला, आणि 5-6 वर्ष केली अशी सेवा फुलहार करण्याची. तर केली नाही, एखादं गुणगान केलं तर फुलहार बनवायला शिकलो. मग ते ज्वेलरी कोण खूप छान ज्वेलरी, तर आम्ही सुद्धा ज्वेलरी बनवायला शिकलो. तर गुणगान केले म्हणून स्वतः शिकलो. कोणी स्वयंपाक करण्यामध्ये चांगलं होतं तर त्यांचा स्वयंपाक, चला तर डीटी किचन मध्ये गेलो. आपला आपोआपच प्रवेश झाला डीटी किचन मध्ये त्यावेळेस.
त्यावेळेस दीक्षा सुद्धा नव्हती झाली तरी आम्ही गेलो फक्त भांडे घासायला. तरी असं वाटत अरे वा वा वा, डीटी किचन मध्ये एंट्री तरी मिळाली आपल्याला. राधा राणीच्या किचन मध्ये कधी दीक्षा नाही झालेली असं वाटतं ना की अरे राधा राणीच्या किचन मध्ये आपल्याला एंट्री मिळती आहे. तरी जाऊन भले भांडी घासले तरी तरी आपल्याला काहीतरी सेवा मिळेल. आणि हळूहळू मग दीक्षा झाली तर त्यावेळेस ना कुंजी बिहारी मध्ये पहिले दीक्षित लोक असतात त्यांनाही जरा कुकिंग गॅस वरती करायला देत होते, कारण की त्यावेळेस एवढे ब्राह्मण दीक्षित भक्त नव्हते. तर त्यावेळेस संध्याभोग मध्ये आम्ही गॅसवरती कुकिंग सुद्धा केलंय पहिली दीक्षा झाल्यावर. ते सुद्धा फक्त 19-20 वर्षाचे असताना. त्यावेळेसची गोष्ट आहे. तर गुणगान केल्या केल्याने हळूहळू हळूहळू हळू जी आहे तर आपल्याला सुद्धा ती लोकांची जी चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये येतात. कोणी म्हणेल की अरे खूप सिरियस ड्युटी, चांगला जप करतोय का करती आहे, तर आपण सुद्धा चांगला जप करायला शिकूया. आपल्याला मध्ये सुद्धा एक सुधारण येतो की आपल्यामध्ये सुद्धा एक मननम येतो की नाही नाही मलाही चांगला जप करायचा आहे, की मलाही जे आहे. आणि हे रोज जर का आपण असं विचार करतो ना की नाही आजचा माझा जप चांगला आहे, जरी चांगला झाला असेल तरी आपण संतुष्टी नाही ठेवायची की अरे आजचा जप खूप मस्त झाला आता उद्यापासून चला एक दिवस चांगला केला, पण नाही. रोज रोज आपल्याला म्हणते अरे आजचा जप एवढा चांगला नाही, उद्या मी अजून चांगलं करते, उद्या मी परवा मी अजून चांगलं करते. तर हळूहळू जी आहे आपण प्रगतीच्या मार्गावरती जाऊया. आता बघा इकडे काय सांगितले त्यांनी की दुसऱ्या हातावरती ज्यांनी गोस्वामीचं जे शीर्षक घेतलेलं आहे लेकिन त्याचं ब्राह्मण परिवारमध्ये किंवा कुठल्या ब्राह्मण पिताच्या गर्भामध्ये त्याचा जन्म झालेला नाही आहे, किंवा नित्यानंद महाप्रभूच्या परिवारमध्ये जरी त्याचा जन्म झालेला आहे, तर त्याला जे आहे अहंकार नाही ठेवायला पाहिजे. जर का कोणी गोस्वामी परिवारमध्ये नाही का, आता वृंदावनमध्ये जाऊया सगळ्यांना एक अशी असते ना आम्ही गोस्वामी परिवारचे आहोत, आम्ही गोस्वामी, म्हणजे त्यांना तो अहंकार आहे की आम्ही गोस्वामी परिवार. पण प्रभुपाद म्हणतात याच्यामध्ये तात्पर्यामध्ये की हा जो आहे तो भौतिक तरीकेने त्याला त्याला फुगा आलेला आहे, म्हणजे फुगून जातो, अहंकार येतो. आणि जेव्हा अहंकार येतो तर भगवंताला हा अहंकार आवडत नाहीये. भगवंताला काय आवडतं, विनम्रता आवडते. म्हणून तर ते रासलीलामध्ये चालून गेले ना, कारण की गोप्यांना सगळ्या गोप्यांना हा माझ्या बरोबरच नृत्य करताय माझ्या बरोबर नृत्य करताय, तो अहंकार आला गोप्यांना. तर म्हणून तिकडनं अदृश्य झाले भगवंत. म्हणून जे म्हणतात की हा जो कृष्ण भावनामृतचा जो मार्ग आहे, जो दिव्य वैज्ञानिक मार्ग आहे, ह्याच्यासाठी ईर्ष्यामध्ये कुठेही जागा नसायला पाहिजे. कुणाबरोबरही ईर्ष्या नाही करायला पाहिजे. न गुरु बरोबर ईर्ष्या करायला पाहिजे, न भक्तांबरोबर ईर्ष्या करायला पाहिजे, न मित्र मैत्रिणींबरोबर ईर्ष्या करायला पाहिजे. ईर्ष्याची जागाच नसायला पाहिजे. ईर्ष्याच्या मुळे तर आपण इकडे आलेलो आहे खाली, है ना. आणि अजून आता ईर्ष्या केली तर अजून नरकात जाऊया. म्हणून ईर्ष्या अजिबात नाही करायचं. आणि हा जो हा हा जो आंदोलन आहे हे कुणासाठी माहिती, परमहंसांसाठी आहे. परमहंसा म्हणजे काय, आपण भागवतमच्या दुसऱ्या श्लोकामध्ये बघतो ना, धर्म प्रोजित कैतव अत्र निर्मत मत्सराणाम सताम वेद्यम वास्तमात्रस्तु तापतयोर्मूलनम. परम निर्मत्सराणम, निर्मत्सर म्हणजे ज्याच्याकडे ईर्ष्या नसते. म्हणून कोणी जी आहे ईर्ष्या नाही करायला पाहिजे. जर का तो गोस्वामी परिवार मदर असेल नसेल, आणि जोपर्यंत कोणी ईर्ष्या सोडत नाही तो परमहंसच्या स्तरवर येतच नाही. परमहंसच्या स्तरवरती यायला ईर्ष्यावरती आपल्याला खूप काम करायचं आहे. आपले छोट्या छोट्या ईर्ष्या असतात. कोणी जरी चांगले कपडे घातले तरी आपण ईर्ष्या करतो. कोणाकडे आपल्यापेक्षा 1 रुपया जास्त असेल तरी त्याच्याकडे ईर्ष्या करतो. त्याच्या पाकिटामध्ये 100 आणि माझ्यामध्ये 500 का, सॉरी 50 का, त्याच्यामध्ये लोकांनी ईर्ष्या. त्याचं पाकिट चमड्याचं आहे आणि माझं फक्त प्लॅस्टिकचं आहे, त्याच्यामध्ये आपली ईर्ष्या असते. तर ही ईर्ष्या जी आहे ना, हे ईर्ष्या पतनचं कारण आहे. आणि आता हे सुद्धा अजून सांगितलंय पुढच्या ह्याच्यामध्ये, परमहंस आहे. परमहंस म्हणजे काय, जो बगुळा आहे ना, बगुळा तो काय करतो माहितीये ना, दूध आणि पाणी जे आहे वेगळं करतो. हा राजहंस, आपल्याला राजहंस बनायचे, तेच परमहंस. कारभाराच्या अभंगामध्ये पण सांगितलेलं आहे. अहंकाराचा वारांग नागुराचे सामर्थ्य या सगळ्या आहेत. राईट 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 प्रभूजी, बरोबर. तर जर का आपण
वैष्णवांचे शरीराचे जे अंगाचे जे दुर्गुण बघतो, तर आपणला हे समजायला पाहिजे की आपण त्या वैष्णवाच्या चरणाप्रती अपराध करत आहोत. आणि हा जो अपराध आहे वैष्णवाच्या चरणांप्रती, हा खूप घोर अपराध आहे. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात त्याला? अतिमाता अपराध आहे. म्हणजे काय? आपण भक्तीचा एवढा चांगला चांगला असा आपला गार्डन बनवलेला आहे किंवा उपवन बनवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जर का गेट उघडं सोडलं, है ना, वैष्णव अपराधचं गेट उघडलं आणि आपण बेफाम लोकांची फक्त निंदा करतोय, तर मग काय हाती येईल आणि त्या पूर्ण भक्तीचा जो आपला जो उपवन आहे ते चांगले, एवढी चांगले फुलं आहेत गुलाबाची कमळाची, सगळं उद्ध्वंस करून जाईल. म्हणून जे आहे आपल्याला जे आहे अपराध न करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग काय आहे की आपण जे आहे सिनियर डिवोटीजची शरण घ्यायला पाहिजे. ते आपल्याला नेहमी वाचवतात. मी जर का काही केलं असेल ना तर जाऊन मी गुरु महाराजांना सांगायचे लगेच की ही चूक मी केलेली आहे. आमचे गुरु महाराज खूप इझिली आपल्याला है ना म्हणतात ना की त्या नवीन नवीन काळामध्ये आहे ना, महाराजांच्या रूम मध्ये कधी जाऊन आपण प्रवेश करू शकतो आणि काय आपल्या मनाची गोष्ट सांगू शकतो. म्हणजे एवढं काय म्हणतात सहूलियत होती आम्हाला तिकडे की गेलो महाराजांना सांगायचे ही माझी चूक झालेली आहे, तुम्ही आता सांगा मी काय करू. तरी महाराज बिचारे खूप निर्मळ म्हणायचे आता नेक्स्ट टाइम ही चूक नको करूस, आता तुला माहिती आहे की तू चूक केलेली आहे तर नेक्स्ट टाइम नको करू. आणि ज्या वैष्णवांप्रती अपराध केलेला आहे, चूक केलेली, जाऊन माफी माग. तर ते म्हणाले तर लगेच जाऊन आपण माफी मागतो. आता मला एवढंही माहिती की माझा अहंकार इतका हाय लेवल वरती होता ना त्यावेळी, की आपण जवानीमध्ये अहंकार जरा जास्त असतो. मी जाऊन त्याला माफी मागू, तिला माफी मागू. पण नाही, गुरुनी सांगितलं ना तर लगेच जाऊन महाप्रसादचा एक दोना घेऊन जायचो, माफी मागायचो आणि अगदी मन निर्मळ करून यायचो. आता ही सवलत सगळ्यांना नसते, पण म्हणून जी आहे ती शिक्षा गुरूंची जी आहे ते सानिध्य आपल्याला पाहिजे किंवा सिनियर डिवोटीजची, ताकी आपले जेवढेही खालचे गुण आहेत, निचले गुण आहे हमारे जो भी, ते ते गुण काढण्यासाठी जे आहेत सिनियर डिवोटी आपल्याला हेल्प करतात. की आपल्याला माहिती की माझ्यामध्ये कमी काय आहे. लोकांना सांगायला नाही वाटत की अरे तुझ्यामध्ये ही कमी, ही कमी, ही कमी, नाही. पण जेव्हाही आपण कुठल्या सिनियर डिवोटीचा संग घेतो किंवा त्यांच्या आपण त्यांना म्हणजे म्हणतात ना की आपण आपल्याला त्यांना सोपून देतो, आपण त्यांना काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, सर्वस्वी हा, त्यांना सर्वस्व मानतो आपण सगळं त्यांना, की जे ते म्हणाले आम्ही करेल. तर म्हणून जे आहे ते व्यक्ती जी आपल्याला चांगली गायडन्स देतात की नाही अगं तुझं चूक झाली, तुम्ही या वैष्णवची निंदा केली, तर जाऊन त्यांना सांग की मी तुमची निंदा केली आणि आता मी तुमची निंदा नाही करणार, मला माफ करा. तर वैष्णव खूप दयालू कृपालू असतात, ते माफ करतात. पण भगवंत माफ नाही करत. जर का आपण वैष्णवांप्रती काही अपराध केला तर वैष्णव क्षमा करतील पण भगवंत नाही. दुर्वासा मुनीच्या केसमध्ये बघा, अमोघच्या केसमध्ये बघा, श्रीवास ठाकूरच्या याच्यामध्ये बघा, भगवंतांनी नाही माफ केलं त्यांना. मग जेव्हा त्या भक्तांनी माफ केलं आणि भक्तांनी खूप विनंती केली तेव्हा भगवंतांनी माफ केलेलं आहे. तर म्हणून आपल्याला जरा थोडी भीती असायला पाहिजे आपल्याला भगवंताची. या निमित्ताने तरी भगवंताची भीती असायला पाहिजे की नाही नाही नाही, मला जे आहे कुठल्याही वैष्णवची जी आहे निंदा नाही करायची आहे. सी, वैष्णव निंदन एक कॅन्सर सारखं आहे. मी सारखं सांगते लोकांना, कालच्या माझ्या प्रवचन मध्ये सुद्धा मी सांगितलं, शरणागतीवरती एक नवीन सेमिनार सुरू केलाय मी. 50 सिरीजचा एक सेमिनार सुरू केलाय शरणागतीवरती मी. तर भक्ती विनोद ठाकूरचे भक्ती विनोद ठाकूरने 50 भजन लिहिलेत शरणागतीवरती. तर एक एक भजन घ्यायचं, त्याला गायचं, त्याचा अर्थ समजवायचा आणि मग ह्याच्यामधनं आपण काय आपल्या जीवनामध्ये उतारू शकतो. तर एक एक वस्तू प्रत्येक आठवड्याला देतो आम्ही की या हा पूर्ण आठवडा मी हेच कार्य करणार आहे. म्हणजे मी वैष्णवाची निंदा नाही करणार, मी त्यांच्याबद्दल चांगलंच म्हणत. काल आपण काय केलं होतं, वैष्णवांची निंदा मी नाही करणार एका आठवड्यासाठी आणि फक्त त्यांचे गुणगान करणार. म्हणजे माझी ही जी जीभ आहे ना, ती फक्त कुणाची निंदासाठी नाही, फक्त त्यांच्या गुणगानसाठी उचलणार. तर ही आमची एक एक्सरसाइज आहे. कालपासून ते आता पुढच्या रविवारपर्यंत. तर म्हणतात
की म्हणून जे आहे ते हे जे म्हणजे शरणागतीचे ऍक्च्युली हळूहळू आपण शरणागतीच्या म्हणजे मार्गावरती आपण येतो आणि पूर्णपणे भगवंताला शरणागत होतो. पूर्णपणे आपण भगवंताला शरणागत कसे होतो? कारण की आपण बघा, आध्यात्मिक जगतमध्ये हेच सगळे भक्त वरती येणार आहेत, आज नाही तर उद्या वरती येणारच आहेत आपल्या बरोबर. आणि परत आपण यांच्या बरोबरच सेवा करायची आहे, ह्यांच्याच बरोबर राहून, ह्यांच्याच सानिध्यामध्ये राहून आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. पण इकडेच जुळणार नाही किंवा इकडेच आपण त्यांचे गुणगान करणार नाही का त्यांचा सन्मान करणार नाही, तर तिकडे कुठे सन्मान करणार? आणि तिकडे नवीन कॅटेगरीचे भक्त आहेत जे आपल्यापेक्षा उन्नत आहेत. तर जीवचा एक स्वभाव आहे ना कोणाचं चांगलं बघून ईर्ष्या करायची. आता त्यांचं चांगलं बघून आपण ईर्ष्या करणार, मग कसं होणार? परत इकडे येणार का? तर म्हणून हा ईर्षाचा हा जो पॉइंट आहे ना, सारखं म्हणतात की भगवंताने भगवंताच्या भक्तांबरोबर ईर्ष्या करू नये आणि त्यांचे फक्त चांगले गुण बघायचे. आणि हा चांगला गुण एक काय म्हणतात संस्कार आहेत ऍक्च्युली. जसं आपण रोज एकच कार्य करतो तर हे आपल्या संस्कारामध्ये येतात ना. आता रोज हरे कृष्ण महामंत्र आपल्या संस्कारामध्ये आलेले आहे, तसेच रोज गुणगान करणे हे संस्कारामध्ये यायला पाहिजे. आणि कोणी निंदा करत असेल त्याला लगेच तिकडेच थांबवायचं, प्लीज नको निंदा करू, मीच ऑलरेडी खूप पडलेली आहे इकडे, मैं खुद गिरी हुई हूँ भाई यहाँ पे. तो लगेच त्या माणसाला स्टॉप करायला पाहिजे आणि अगदी प्रेमाने स्टॉप करायला पाहिजे. अरे रे रे नको करूस नको करूस, तूही पडलेला आहे मी पडलेली आहे, राहून दे जे आहे ते राहून दे, तू मोठ्या मनाने त्याला माफ कर. कारण की बघा ना, आपल्याला त्याचं काही घेणं लेणं देणे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं होतं ना त्यावेळेस, आठवतं तुम्हाला? एबीसी वाला आठवते ना? तर तो एबीसी वाला फॉर्म्युला फक्त आठवण ठेवायचं की सगळ्यांचे उगाच फ्री मध्ये आपण कशाला पाप घ्यायचे ना, राईट? तर इकडे आता काय म्हणतायत की म्हणून जे आहे की आपण महाभागवतांची निंदा करायची नाही आणि कुठली वैष्णव अपराध करायचा नाही. आणि आपल्याला जेव्हा आपण अपराध करतो तर आपल्याला कुठलाही आध्यात्मिक लाभ मिळत नाही. आणि किंवा आपण शुद्ध वैष्णव सुद्धा बनत नाही. ते आपला मेन काय एम आहे, आपल्याला शुद्ध भक्त बनायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथपर्यंत तरी पोचायचं आहे. शुद्ध भक्त बनलो तरच भगवंताची कृपा मिळेल, भगवंताचं सानिध्य मिळेल, भगवतधाम जायला मिळेल, त्यांची सेवा करायला मिळेल. आपल्याला भगवंताला प्रसन्न करायचं आहे. तर भगवंताची प्रसन्नता कशामध्ये आहे की वैष्णव निंदा न करण्यामध्ये, ही भगवंताची प्रसन्नता आहे. अरे वा 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 वा, याने अजून एकही वैष्णवचा जे आहे तिरस्कार केला नाही आहे, कुठली निंदा केली नाही, खूप चांगला आहे, हा माझ्यासारखाच आहे. भगवंत आपल्यासारखंच त्याला मानतात, या माझ्यासारखाच आहे. आणि भगवंतही कुणाची निंदा करत नाही, कुणाचे दुर्गुण बघत नाही, म्हणून तर त्यांना जगन्नाथ म्हणतो ना. मोठ्या डोळ्याने फक्त तुमचे चांगले गुण बघत असतात. जो त्यांचा भक्त नाही आहे तरी त्यांचे चांगले गुण बघतात भगवंत. तर भक्तांचे तर किती चांगले गुण बघतात. म्हणून जे आहे इकडे म्हणतायत की हा जो वैष्णव आहे ज्याने प्रगती केलेली आहे, तर तो जो आहे योग्य आहे पूर्ण पृथ्वीमध्ये शिष्य बनवण्यासाठी. आणि हाच जो आहे जो शिष्य आहे तो गुरु बनतो. आणि मग त्याचा शिष्य सुद्धा हळूहळू ते गुरुचे सगळे चांगले गुण अर्जन करून तोही गुरु बनतो. म्हणजे ही परंपरा जी आहे ती चालत राहते आणि ही परंपरा कधीही जी आहे समाप्त होत नाही. तर श्री रूप गोस्वामी ऍक्च्युली काय म्हणतात इकडे की एक गुरु आहे, तर गुरुनी शिष्यांकडने कुठलेही आदेश नाही घेतले. म्हणजे कधी कधी काय लोकांना वाटतं ना, आमच्या पैशाच्या जोरावरती आम्ही गुरुला आमचं हुकूम मानायला लावूया. तर म्हणजे हे असं नाही करायला पाहिजे. आपण शिष्य असूनही पैशाच्या जोरावरती आपण नाही सांगू शकत. एकदा काय झालं, महाराज आहे ना देत होते दीक्षा आणि ब्राह्मण दीक्षा देत होते. तर काही लोक ज्यांनी खूप पैसेवाले होते ना, तर त्यांनी सुद्धा दीक्षा घेतली होती. तर ते महाराजांना खूप फोर्स करत होते की महाराज आत्ताच द्या ना, आत्ताच द्या ना, आजच द्या आम्हाला, उद्या हे करायचंय. तर महाराज म्हणाले की, म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणाले ते की डोंट बी पुशी, म्हणजे खूप मला असं नाही का असा
जोर जबरदस्ती नका करू माझ्यावरती, म्हणजे माझ्या गुरु महाराजांची गोष्ट सांगते मी, तुम्हाला जोर जबरदस्ती नका करू. उद्याशील जीव गोस्वामीचा आविर्भाव आहे, मी त्याच दिवशी देणार आहे तुम्हाला. जरी आज तुम्हाला मी दीक्षा दिलेली आहे, कारण की पहिली दीक्षा आणि दुसरी दीक्षांमध्ये यज्ञमध्ये सगळे एकत्रच बसतात. ते म्हणे तुम्ही मला फोर्स ना करू, उद्या चांगला दिवस, मी उद्याच्या दिवशीच देणार आहे. पण त्यांची खूप जिद होती की आजच द्या, पण नाही दिली महाराजांनी मग शेवटी, ते दुसऱ्या दिवशीच दिली. मग त्यांनी म्हणतात की आपण आपल्या गुरुला कधीही उपदेश देऊ नये, कधीही उपदेश. गुरु आपल्याला उपदेश देतील, पण आपण गुरूंना उपदेश नाही द्यायचे. सजेशन्स देऊ शकतो पण उपदेश नाही द्यायचे. म्हणून हे म्हणतात रूप गोस्वामी असंच म्हणतात की वैष्णवांबरोबर आपण कसं बोलायचं, उठायचं, बसायचं, आपला हावभाव. कधी कधी वैष्णवां बघून तोंड वाकडं सुद्धा होऊन जातं आपलं, आली है ना, आला हा, ते सुद्धा नाही असायला पाहिजे. मग ते संस्कारामध्ये येतात आपल्या, ते आपल्या चेतनामध्ये घुसून जातो. आणि ती नकारात्मक ऊर्जा आहे, ती नकारात्मक ऊर्जा काढायला पाहिजे आपल्याला. वैष्णवांना बघून नेहमी प्रसन्न असायला पाहिजे. कोणी वैष्णव बघले, अरे वा वा वा, किती छान दिसत आहेत, किती मस्त आहेत. आणि हे का होतं माहिती का, जास्त करून वैष्णवव्रत का तुम्ही ते सुद्धा सांगते. आपण जेवढं मंदिरात भटकू ना, तेवढं वैष्णवव्रत जास्त. जेवढं मंदिरात कमी येऊ आणि कमी दिसू, तेवढं वैष्णवव्रत कमी. तर यायचं तर केव्हा यायचं, सकाळी मंगला आरतीमध्ये यायचं. सेवेसाठी जो आपला नियमित असलेली सेवा असते ना, ती सेवामध्ये या. नाहीतर काय होणार माहिती का, म्हणत अरे ही तर फक्त येते मी जाते, ही फक्त सारखी भटकतच असते मंदिरात, का हा फक्त मंदिरात सारखा भटकतच असतो. तर लोक सुद्धा आपल्याला खूप असं हलक्यामध्ये घेतात. तर काय करायचं, यायचं मस्त मंगला आरतीमध्ये यायचं, आपण मॉर्निंग प्रोग्राम पर्यंत मस्त भागवतम पर्यंत राहायचं. कुणाबरोबर खूप जास्त बोलायचं नाही, चांगले गुण बघायचे आतमध्ये एकदा. आणि आपल्याला आतमध्ये मननम खूप करायची गरज आहे, म्हणजे अंतर्मुखी व्हायचं खूप गरजेचं आहे. आपण आता काय बहिर्मुखी खूप आहेत, अरे याचं हे आणि त्याचं ते, त्यांनी लाल साडी घातली, त्यांनी काळी साडी घातली, त्यांनी एवढंच घाण धोतर घातलं, त्यांनी चांगला फटका घातला. आपण बाह्य रूपनी खूप बघतोय. पण आता आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला जरा अंतर्मुखी व्हायचं खूप गरजेचं आहे. अच्छा, माझ्यामध्ये काय कमी आहेत, मी कसं त्याला जे कमी आहे त्याला मी हे कमी करू शकते का, कमी करू शकतो. माझ्यामध्ये ही कमी आहे, चला आता 1 आठवडा 15 दिवस मी ही कमी जरा पकडतो आणि त्याला जरा सुधारायची विचार. तुम्ही 21 दिवस कुठली कमीवरती काम करताना ती पूर्ण कमी निघून जाते तुमची, माहिती आहे ना. हे सायकोलॉजी आहे, सायन्सची सायकोलॉजी आहे. जसं 21 डे हॅबिट चॅलेंज घेतो ना आपण, 21 दिवस पर्यंत आपण काही सहन करतो ना, तर ती आपल्या संस्कारामध्ये येते, ते हमारे खून में घुस जाता है वो. तर 21 दिवस पर्यंत तुम्ही जर का तुम्हाला वाटतं की ही माझी कमी आहे, मी 21 दिवस पर्यंत काम करत राहील, बघा ती तुमचा दुसरा स्वभाव बनून जाईल. ते कुठली चांगली गोष्ट घ्या तुम्ही, तर ते दुसरा स्वभाव बनून जाईल. रोज एक भजन गावा, तर तुम्हाला रोज भजनची ओढ होऊन जाईल. तर तुम्ही रोज एक भजन गायल्याशिवाय तुम्हाला ना असं अकळविकळ होऊन जाईल, म्हणजे व्याकुळ होऊन जाईल तुम्ही, की अरे आज मी एक भजन नाही गायलेलं आहे. तर तुम्ही एक 21 डे, काय 21 दिवसासाठी काही घ्या, भजन चॅलेंज घ्या, हरे कृष्ण महामंत्र चॅलेंज घ्या, किंवा लोकांचे गुणगान करण्याचे चॅलेंज घ्या, किंवा एक श्लोक पाठांतर करण्याचं घ्या. बघा तुम्हाला किती फरक पडतोय. ठीक आहे ना. तर इकडेच मी विराम देते, कोणाला काही प्रश्न आहे तर तुम्ही विचारू शकता. हा हा, बोला बोला बोला. कृष्ण आपल्याकडे केलं. जरा माईक वरती बोला ना तुमचं. वैष्णव अपराध नाही केला पाहिजे किंवा कोणाची भूमिका नाही केली पाहिजे. म्हणजे वैष्णव अपराध असं फक्त बोलूनच होतो का, मनात केल्यानंतर आपण विचार करतो. जेव्हा मनात होतो ना, तेव्हा शब्दांमध्ये बाहेर पडतोच ना. मनात असेल तर शब्दांमध्ये बाहेर पडतो, मग ते ऍक्शन मध्ये सुद्धा बाहेर पडतो, मग ते हातांमध्ये सुद्धा बाहेर पडतो कधी कधी तर. राईट. तर मनात पहिल्या सुरू होतोय मनापासनं. तर ते म्हणतात ना, वॉच युअर माइंड, वॉच युअर ऍक्शन्स, अँड देन दॅट बिकम्स युअर हॅबिट. ते तुमची सवय बनून जाते. मग उठ सुट कुणालाही मारत सुटणार मग तुम्ही. कोणी काय सांगितलं, आपला अहंकार असा फुगतो की पडदिशी त्याच्या गालावरती आपण मारतो. मनामध्ये होतं म्हणून ना. मग हे मनच आपलं माकड आहे, त्या मनामलाच
मनालाच समजायची गरज आहे. आणि मनाला आपण खूप चांगला मित्र सुद्धा बनवू शकतो, खूप चांगला शत्रू सुद्धा बनवू शकतो. आपल्या हातात आहे. मनाला चांगली गोष्ट भरून देतो तर तो चांगला मित्र आहे, है ना. आणि ते आपल्या हातातच आहे. जसं एका डॉक्टरच्या हातामध्ये सुरी आहे आणि एका चोराच्या हातामध्ये सुद्धा सुरी आहे. डॉक्टर काय करतो? जीव वाचवतो. चोर काय करतो? जीव घेतोय, है ना. तर आपल्या हातात आहे की आपण आपल्या मनला कसं कंट्रोल करणार, कसं त्याला चांगल्या मार्गामध्ये त्याला आणणार आहे. आणि मनाला कंट्रोल करण्यासाठी एकच उपाय आहे, तो हरे कृष्ण महामंत्र आणि शास्त्र अध्ययन करायचं. ऑटोमॅटिकली मन कंट्रोल होईल. मग ते शब्दांमध्ये येणारच नाही. ते कुठल्याही वैष्णवाबद्दल लगेच मनामध्ये काय विचार आला सगळं, अरे नाही नाही, त्याच्याकडे चांगले गुण सुद्धा आहे. मी फक्त दुर्गुण बघतोय त्याचे, पण त्याच्याकडे कितीतरी चांगले गुण सुद्धा आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही एक लिस्ट करा. आज फक्त एक होमवर्क करा, गृहपाठ करा. घरी जावा आणि तुम्ही जेवढे वैष्णवांना ओळखताय त्यांचे निदान 2-2 तरी चांगले गुण लिहा. ही एक्सरसाइज करून बघा. तुमचा दुसऱ्या दिवसाचा जो जप आहे काय जबरदस्त जप होतोय. नेक्स्ट डे तुमचा जप अगदी जबरदस्त जप होणार. 2च चांगले गुण लिहायचे प्रत्येक भक्ताचे, आणि बघा तुमचा जप किती चांगला होईल. मग हा ट्रायड अँड टेस्टेड आहे सगळ्या भक्तांचा. फक्त थोडं ज्यांना लिहिता येत नाही तरी मननम करेल तरी होऊन जाईल त्यांचं काम, किंवा दुसऱ्यांना सांगा लिहायला. प्रत्येक भक्त तुम्ही आठवण करा, कोण कोण भक्ताला तुम्ही ओळखताय, तर ती सगळी लिस्ट ठेवा. आणि 10 मिनिटासाठी फक्त 2-2 गुण बघा. मग किती चांगलं वाटतंय तुम्हाला. तर हे सगळं मनपासून प्रभूजी सुरू होतं. मनाला जरा कंट्रोल करायला पाहिजे. राईट. माताजी काय प्रश्न आहे तुम्हाला? त्यांना काय प्रश्न आहे जरा माताजींच्याकडे पाठवा तिकडे. कृष्ण माताजी, हरे कृष्ण. आपण सांगितलं की म्हणजे शुद्ध भक्ताचे म्हणजे अवगुण आहेत आपण पाहिजे नाही, महाराज पाहिजे. परंतु कधी कधी असं होतं की आता तुम्ही सांगितलं की महाराजांना पायी नाही, तर मग असं बघून आपल्याला त्यांच्याविषयी असं वाईट वाटतं. आणि कधी कधी वाटतं की नाही का, बापरे एवढे महान भक्त आहेत, तर त्यांचं असं कसं काय. तर हा अपराध आहे का? नाही, तो एक जसं दया भावना आहे ती, की अरे अरे त्यांचा एक पाय नाही आहे, कसं बघा एवढे चांगले भक्त आहेत. तर तो अपराध नाही आहे. आपण फक्त, पण तरी आपण बघायचं की त्यांना जरी नसेल तरी पूर्ण विश्वामध्ये फिरतायत ते. त्यांनी कितीतरी मंदिर उघडलेले आहेत, कितीतरी शिष्य बनवलेले आहेत. ते तुमचं जे आहे ते अपराध नाही आहे. तुम्ही फक्त, तुम्हाला दया भावना की अरे 2 पाय असले तर पडले असते ते. असे वाटतं नाही कुणाला 2 पाय असते तो भक्तीमध्ये अजून पडला असेल, अजून काहीतरी प्रभुपादांच्या आंदोलनासाठी काहीतरी केलं असतं. तर तो भाव जो आहे तो अपराध मध्ये नाही येत, पण तरीही आपण बाह्य रूप मध्ये त्यांना बघायचं नाही. माताजी भक्तीत असल्यानंतर सुद्धा हा ताप होतो. भक्तीत असल्यानंतर हा सुद्धा हा भाव काय येतो, अपराधी भाव किंवा एखादा कारण की आपण कुणाचं चांगलं बघू नाही शकत. प्रॉब्लेम हा आहे आपला, की आपण कुणाचं चांगलं बघू नाही शकत. की हा जो माणूस आहे हा माझ्यापेक्षा थोडा पुढे चाललेला आहे ते बघूच नाही शकत आपण. कारण की आपण हे बघतच नाही की हा गेल्या जन्माचा भक्त असू शकतो म्हणून माझ्या पुढे आहे. मी या जन्माची भक्त आहे म्हणून मला वेळ लागतोय, है ना. ही पाठीमागच्या जन्माची भक्त आहे म्हणून माझ्या पुढे चाललेली. कधी कधी शिष्य सुद्धा गुरुच्या पुढे जातात, है ना. पण गुरु असं नाही सांगत की अरे मी तर तिकडेच राहिलो, माझा शिष्य पुढे गेला. नाही, गुरुलाही माहिती आहे की हा जो आहे तो खूप लवकर, त्याला जे आहे पाठीमागच्या जन्माचा भक्त आहे म्हणून तो लवकर लवकर पुढे झालेला आहे. या जन्मामध्ये मी निमित्त झालेलं त्याला दीक्षा देण्यासाठी. तर त्या गुरुनी त्या जन्मासाठी ती सिद्ध केलेली आहे. पण तो जो आहे त्यांचा शिष्य जो आहे तो भक्तीमध्ये पुढे चाललेला आहे.
आणि गुरुचा गर्वच तो आहे की माझे शिष्य माझ्या पुढे जाऊ. हा गुरुचा गर्व आहे. जसं आता गौरांग दर्शन प्रभू आहेत आपले, ते राधेश्याम प्रभूचे स्टुडंट आहेत माहिती तुम्हाला. आणि ते आज राधेश्याम प्रभूंपेक्षा पुढे गेलेले आहेत. पण राधेश्याम प्रभू असं नाही सांगत की अरे येतो माझ्या खाली शिकलेला कालचा आलेला मुलगा आणि माझ्या पुढे नाही. राधेश्याम प्रभू भरून भरून त्याची नाही का स्तुती करतायत सगळी जागेला. भरून भरून स्तुती करतात त्यांची, जरी त्यांचे शिष्य असले तरी. किंवा गौरांग प्रभू सुद्धा राधेश्याम प्रभूंची स्तुती करतात की माझ्यापेक्षा पुढे गेले. कारण की राधेश्याम प्रभू आता नाही का चालत नाहीये किंवा पळत नाहीये, ते प्रत्येक जागेला उडत फिरतायत. तर अमेरिकेत आहेत प्रभूजी, प्रचार करतायत तिकडे. तर त्यांचं आता असं झालेलं आहे की 90 दिवस जे आहेत त्यांनी अमेरिकेमध्ये काढायचे. तर ते काय करतात, वर्षातून 2दा जातात आता. तर एक हा काळ आणि एक जानेवारीमध्ये जातात ते. बुक डिस्ट्रीब्युशन संपलं 10 तारखेला की मग तिकडे हा राधेश्याम प्रभू ते 45 दिवसासाठी तिकडे अमेरिकेला जातील. आणि मग हा काळ जो आहे मे जूनचा काळ त्यावेळेस सुद्धा जातात. तसं असं 2 वेळेस जातात ते. गेल्या वेळेस नव्हते गेले कारण की त्यांचा जरा आवाज आणि बॅक प्रॉब्लेम खूप होता म्हणून त्यांनी ती ट्रिप कॅन्सल केली होती त्यावेळेस. तसं. हा प्रभूजी. आता तुम्ही सांगितलं की जे विनाकारण सेवेव्यतिरिक्त जे भक्त भरगळत बघतात त्यांच्याकडून जास्त वैष्णव आपण होतात. माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला की जे मंदिरात सेवेला आहेत एम्प्लॉय म्हणून जे सेवा करतात, तर त्यांनी ह्यापासून कसं वाचलं पाहिजे, स्वतःला कसं वाचवलं पाहिजे? व्हेरी गुड त्याच्याबद्दल क्वेश्चन. जास्त आपलं खूप चांगला प्रश्न विचारलाय. हा नाही नाही, खूप चांगला प्रश्न विचारलाय. आणि मला वाटतच होतं हा प्रश्न येईल माझ्याकडे. म्हणजे एक्सपेक्ट करत होते मी की जे लोक फुल टाइम मंदिरामध्ये सेवा करतात तर फक्त आपल्या कामापुरताच आपण आपली सेवा करायला पाहिजे, बाकी कुठे ढवळाढवळी नाही करायला पाहिजे आपली. कारण की मी सुद्धा फुल टाइम होते डिवोटी टेम्पलमध्ये, मला माहिती आहे की सगळे चॅलेंजेस काय असतात. तर फुल टाइम म्हणजे कसं की जसे आपलं ऑफिसचं काम संपलं की मी लगेच मंदिरातच यायची. ऑफिसचं काम संपलं की लगेच मी मंदिरात यायची मी. किंवा स्कूलमधनं डायरेक्टली आपलं हातपाय धुवून न खाता पिता सरळ मंदिरमध्ये प्रवेश. तर त्याच्यामध्ये काय होतं, मग आपली किंमत कमी होते. सारखं आपण जेव्हा नाही का मंदिरात दिसतो. पण जर का आता आपण एम्प्लॉईज आहोत, आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये माहिती आहे की ह्या डिपार्टमेंटमध्ये ही कमी आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये ती कमी आहे. पण हा भौतिक जगतच आहे. आपण भौतिक जगतच्या आतमध्ये तर आपल्याला स्वीकारायला पाहिजे की लोकांमध्ये कमी असणारच आहे. काही ना काही कोणी 100% जे आहे ते परफेक्ट नसणारच आहे. कुणामध्ये ती कमी असेल, कोणामध्ये ही कमी, कोणामध्ये 10%, 20%, 50%. पण जर का आपण एक संकुचित बुद्धी घेऊन चाललो, नॅरो माइंडेडनेस ज्याला म्हणतो है ना, तर मग भक्तीमध्ये प्रगती नाही. आपले जो विचार आहे तो अगदी विस्तारवाला विचार असायला पाहिजे. ब्रॉड माइंडेड म्हणतो ना त्याला, की थोडं जरा आपल्याला माइंड मध्ये ब्रॉड करायला पाहिजे आणि शास्त्राच्या दृष्टिकोनाने आपण बघायचं. आपण शास्त्र चक्षुनी बघायचं की अरे तो सुद्धा भौतिक जगत मध्ये आणि मी सुद्धा भौतिक जगत मध्ये आहे. तोही इकडे प्रयास करतोय आणि मी इकडे प्रयास करतो आहे. आणि आम्ही दोघं एकच आंदोलनमध्ये आहात आणि दोघांना एकच भगवंताला प्रसन्न करायचं आहे. तर त्या दृष्टिकोनाने मग आपण दुसऱ्यांची कमी दिसणार नाही. आपण ऍक्च्युली काय करतो एरवी, की आपण आपली कमी बघत नाही आणि दुसऱ्यांच्या कमीमध्ये पाठीमागे खूप लागलेलं असतं. त्याच्यामध्ये ही कमी आहे, त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये सुद्धा ती कमी आहे, ते आपल्याला दिसत नाही. पण समोर दिसतोय म्हणून आपण त्याची कमी बघतोय. पण कधी आपण आपल्या आपल्या स्वतःला सुद्धा आरशामध्ये बघायला पाहिजे की माझ्यामध्ये कमी काय आहे. लिहून घ्या की माझ्यामध्ये ही कमी आहे, त्याच्यावरती सुधारणा करायला पाहिजे. आणि म्हणून जे आहे कम्युनिकेशन आपलं जे भक्तांबरोबर जे कम्युनिकेशन असायला पाहिजे खूप लिमिटेड असायला पाहिजे. लिमिटेड म्हणजे काय की खूप जास्त चिपकून राहिलो तर वैष्णव अग्नीसारखे असतात, जळून जाऊया. खूप लांब राहिलो तर आपण जळून जाऊया. आणि मधली अग्नी जी आहे त्याला म्हणतात की गरमी लेना है वैष्णव असे. त्यांचा संग घ्यायचा आहे पण त्यांचे दुर्गुण नाही घ्यायचे आहेत. आपल्याला त्यांचे चांगले गुण घ्यायचे आहेत. म्हणून म्हणतात की अगदी लिमिटेड इंटरॅक्शन ठेवा. खूप जास्त आतमध्ये शिरायचं नाही, खूप बाहेरही राहायचं नाही. कारण की आपल्याला
भक्तीमध्ये टिकून राहायचं आहे. आणि खूप स्वाभाविक आहे की मंदिरामध्ये आपण एक दुसऱ्यांचे दुर्गुण बघूया. फुल टाइम जे लोक आहेत त्यांना खूप म्हणजे ना शास्त्राचं खूप अध्ययन करावं लागेल, मग ही ही जी चेतना आहे ना ही येईल. ज्याची जप आणि शास्त्र वाचन कच्चं असेल ना तर तोही अपराधच करत बसेल. तो रोज शास्त्राचं अध्ययन कंपल्सरी अर्धा तास एक तास करायलाच पाहिजे त्या व्यक्तीने, तरच त्याच्याकडे ना एक मोठं हृदय असेल. नाहीतर तो अगदी म्हणजे नाही का कंजूस मुखीचूस बनेल आणि फक्त दुर्गुण बघत बसेल मग तो. आणि अहंकार येईल, अरे मी फुल टाइम डिवोटी, माझ्या समोर सगळे कचरे, मी मंदिरात 24 तास इकडे राहतो आहे. तर हा अहंकार येत बसेल मग. आणि हा अहंकार एक दिवशी आपल्याला मंदिराच्या बाहेर फेकून देईल. मग लिटरली आपण मंदिराच्या बाहेर जाऊया. हा अहंकार इतका म्हणजे फुलून जाईल की मग आपल्याला कोणी वाचू नाही शकत, गुरु सुद्धा नाही वाचू शकत आपल्याला. म्हणून जो आहे जे कोणी फुल टाइम आहेत त्यांनी जरा विनम्र राहावे आणि शास्त्राचं अध्ययन करावे. आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये सेवा करतोय तर आपल्याला हाच भाव असायला पाहिजे, मी सगळ्या वैष्णवांचा दास आहे. दास म्हणजे काय, मी काल सुद्धा सांगत होते है ना, की दासचा एकच मस्त गुण आहे, सर्वात चांगली पोझिशन म्हणजे दासची. आता आपण कुठल्या ऑफिसमध्ये गेलो तर सर्वात सुखी प्राणी कोण असतो? बॉस नसतो, क्लर्क नसतो, तो प्यून असतो ना, तो सर्वात सुखी प्राणी असतो. त्याला सांगितलं चल फाईल इकडे इकडे दे, हा देऊन आला बसला. त्याला सांगितलं जायला चहा देऊन ये, देऊन आला बसला, फिनिश झालं. आणि त्याच्यामुळे त्याचं डोकं चालवतच नाही ना मग तो. प्रॉब्लेम कुठे येतो? आपण आपलं दीड शाणेपणा जेव्हा इकडे दाखवतो ना मग तिकडे प्रॉब्लेम येतो. आपण आहे झिरो आणि लोकांना आपण दाखवतो की मी आहे हिरो, मग तिकडे प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणून मंदिरामध्ये जे आहे आपण दासच बरे आहोत, दासांचे दासच बरे आहोत. आणि त्याच निमित्ताने जर का आपण काम केलं तर मग खूप आपल्याला मनस्ताप कमी होते. भक्ती भजन मध्ये आपलं मन लागेल, हरिनाम मध्ये आपलं मन लागेल. नाहीतर हरिनाम करता करता नाही काय होणार, यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, त्यांनी मला डोनेशन दिलं नाही, तो त्याच्याचकडे गेला डोनेशन द्यायला, तो माझा कॉन्टॅक्ट होता, हा माझा कॉन्टॅक्ट घेऊन गेला. हाच प्रश्न पडत बसणार आपल्याला मग, आणि त्याच टेन्शन मध्ये असणार आपण. तर म्हणून जे आहे हे सगळे जे आहे ना, जे कोणी डोनेशन देतय नाही देत, आपल्याला काय भगवंताला हे सगळ्या डोनेशनची गरज नाहीये. आणि असंही नाही की मंदिर आपल्याला काढून टाकणार आहे का? असं नाहीये. जो भगवंतावर विश्वास ठेवतो त्याची गाडी अशीच चाललेली असते. तर म्हणून असं विचार करायचाच नाही की याने मला दिलं नाही दिलं, काय दिलं, तो तिकडे गेला इकडे आला, माझा कॉन्टॅक्ट त्याचा कॉन्टॅक्ट, अरे गेले तर गेले. आता माझ्या ग्रुपमध्ये 2-3 नवीन मुली आलेल्या ते दुसऱ्या माताजींकडे, पण ती माताजी म्हणते हा तुमच्याकडे चांगली असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, घ्या तुम्ही. ती अगदी मोकळ्यापणाने मला सांगते की तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये तिला चांगला वाटत असेल तर घ्या तुम्ही, मी चांगली आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा जी ना ब्रॉड माइंडेड आहे ना, म्हणजे खुल्या मोकळ्या मनाने जे आपण आपण करतो ना, तर त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. कारण की अल्टिमेटली आपल्याला माहिती सगळे कृष्णाचेच आहेत, सगळे गुरुचेच आहेत. आणि सगळ्यांना जे एकच जागेला जायचंय, मलाही आणि त्यालाही सगळ्यांना एकच जागेला जायचं, तर कृष्णाकडे जायचं आहे. मग पुढे वादच येणार नाही. फुल टाइम ड्युटीना कधीच वाद येणार नाही, की सगळ्यांचा हेतू काय, कृष्णाला प्रसन्न करायचा आहे बस. तर ठीक आहे कोणी कोणाचा कॉन्टॅक्ट आला आणि कुठं गेला तरी भगवंताला माहिती आहे ना की अरे पहिला तो आला तर तू प्रचार केला होता, तो मग भक्त झाला भले आता कुठेही देत, पण तुझ्या पुण्याच्या खात्यामध्ये जात राहील ते सगळं. तू चिंता नको करूस, तू फक्त हरिनाम घे मस्त आपल्या पैकी. ठीक आहे ना प्रभूजी? हे जरा स्पष्ट झालं की कमी कमी आपलं प्रोफाईल कमी ठेवायचं मंदिरात. खूप कुणाशी बोलायचं नाही, खूप कुणाशी घुसायचं नाही, खूप वादावादी सुद्धा नाही करायची. आपल्याला लांब काळासाठी जर का इकडे टिकून राहायचं असेल मंदिरामध्ये, कारण की आपल्याला माहितीये की कितीतरी आले आणि गेले है ना, म्हणजे नोकरीला आले आणि गेले, त्याने किती लोकांना बाहेर सुद्धा काढेल. माझ्या समोर आता 3 लोकांना बाहेर काढलेलं आहे, लगेच 3 लोकांना. कारण की कामदारांची गरज आहे, आळशी लोकांची गरज नाहीये इकडे. तर मग काढले 3 लोकांना, सरळ काढलेत. फोटो घेऊन घेऊन काढलेत त्यांना, झोपत होते, हे करत होते, ते करत होते.
तर म्हणून लो प्रोफाईल ठेवा, भक्तांबरोबर खूप कमी बोला. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही जेव्हा तुमची ही 10 ते 6 ची नोकरी करतायत मंदिरामध्ये, कमी बोला. त्याच्यानंतर तुम्ही काही करा, सकाळी 10च्या अगोदर किंवा 6च्या नंतर भक्तांबरोबर मिसळायचं आहे, पण किती मिसळायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे, आपल्या कामाशी मतलब. हा, आपल्या कामाशी मतलब ठेवायचं. हा, हरे कृष्ण प्रभूजी. हा, सांगा प्रभूजी, जरा त्यांना माईक द्या ना. हरे कृष्ण. वैष्णव आपण केल्यावरती आपण वैष्णवाची क्षमा मागितली, परंतु भगवंत क्षमा करत नाहीये. पण आपल्याला कधी कळणार की भगवंताने आपल्याला क्षमा केली? आपलं जप चांगलं झालं तर आपलं क्षमा झालेली आहे. आणि आपण खूप पश्चाताप करतो ना, कधी कधी असं नाही का, रडतो आपण जप करताना, तर तो जो पश्चाताप आहे ना, म्हणजेच भगवंताने आपल्याला क्षमा केलेली आहे. तो जो आपण जेव्हा रहस्य शोधन करतो, म्हणजे तो रहस्य जाऊन आपण वैष्णवांना सांगतो की माझ्याकडनं ही चूक झालेली आहे, ऍक्च्युली हाच समर्पण भाव भगवान इच्छितात. आणि जेव्हा आपण हा समर्पण भाव करतात, मग तिकडे जे आहे, आणि कधी वैष्णव आपण का करतो, कारण की आपल्या पूर्व जन्मच्या कर्मामुळे सुद्धा आपण कधी वैष्णव करतो, आपले काहीतरी असे स्वभाव असतात म्हणून. पण जर का आपण जाऊन त्याच वैष्णवांना माफी मागितली, तर भगवानना हाच समर्पण भाव करतात. मग आपल्या आयुष्यामध्ये जे काही उलट पुलट चालत होतं ना, भगवंत ते सरळ करून टाकतात. वैष्णव अपराध केल्याने सगळं उलट पुलट होणार, पण जाऊन त्याच वैष्णवाची जर का आपण माफी मागितली, जे काही उलट पुलट चालत, भगवंत ते सरळ करून टाकतात. भगवंत है ना टेढ़े थोड़े, है तो फिर वो टेढ़ा से सीधा भी करना जानते हैं फिर. तर मग तेच मग बरोबर सरळ करतील ते आपल्या लाईफमध्ये, आणि आपला नेक्स्ट डेचा जब बरोबर चांगलं होईल, आणि मन हलकं होऊन जाईल, है ना. जसं जसं पोटामध्ये खूप गोळा बसलेला असतो, तर पोट कसं अस्वस्थ असतं ना, तर मग तसंच मन सुद्धा अस्वस्थ असतं. पण जाऊन वैष्णवांची माफी मागितली, आपलं मन अगदी हलकं होऊन जाईल. ठीक आहे ना. हरे कृष्ण म्हटलं. हरे कृष्ण. आपल्याला सिनियर व्यक्तींकडून कळले किंवा आपल्या सिनियर बोलले व्यक्तीने आपल्याला माफी नाही म्हणली, आपल्याला कळलं, पण त्यांना माफ केलं, पण मग ते कुठेतरी मनात सतत राहते की यांनी आमच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. ते खूप त्रासदायक होते. आणि त्या व्यक्तीला माहिती की आपल्याला ते कळलेलं आहे. मी स्वतःहून माफी मागण्याचा तर विषयच नसतो, कारण मी ग्रेट आहे, मी सिनियर आहे. मग तो एक त्यांच्या भावावर आहे, ते कसं काय निर्णय करावं. ती कोणी आपल्याबद्दल काय सांगितलेलं आहे, तर दोन वस्तू, हे सत्य सांगितलेलं आहे का ते बघायचं. सत्य सांगितलं तर स्वीकार करायचं की हा मी अशी आहे म्हणून हे सांगितलंय, आणि नाही सत्य सांगितलं, काहीतरी खोटं सांगितलेलं आहे, तर मग प्रश्नच येत नाही की मैं हूं ही नहीं ऐसी, पल्ला झाड लो, झटकून टाका अंगावरनं की मी नाहीच आहे तशी, आणि तिने असंच सांगितलं माझ्याबद्दल. आणि जर का मी अशी आहे, तर मग मी ह्याच्यावरती काम करायला सुरू करते. मग मी आय विल स्टार्ट वर्किंग ऑन इट. रॉंग वर्ड स्प्रेड. सी, रॉंग वर्ड्स भगवंत केव्हा स्प्रेड करतील माहिती, जेव्हा तुम्ही खरं तसं असेल तेव्हा. अँड फॉर एक्झाम्पल, जरी फॉर एक्झाम्पल कोणी मला तुमच्याबद्दल काही सांगितलेलं असेल, तर मी माझी जी राय आहे ना, तर मी माझा जो विचार आहे तुमच्याबद्दल मी बदलत नाही, जोपर्यंत मला प्रत्यक्ष तुमच्याबद्दल तो अनुभव येत नाही. जर का म्हणे कुणाही कुणाबद्दल, मी एक माझ्या डोक्यात ठेवलेलं आहे की जोपर्यंत मी स्वतः अनुभव करणार नाही, मला कोणी कोणाबद्दल सांगितलं मी ते ऐकणार नाही. या कानमधनं ऐकणार, या काननं काढून टाकणार आहे. कारण मला तो स्वयं तो अनुभव मिळेल, तेव्हाच मग मी एक राय कायम करणार आहे. कारण की ती तिची राय माझ्या डोक्यावरती थोपतीये ना, तिचं काहीतरी झालेलं आहे, आणि ती मला सांगते की ती येऊन ही वाईट आहे, पण माझ्या बरोबर ती वाईट अजिबात नाही आहे, माझ्यावरती ती खूप चांगली आहे. तर कधी कधी काय असतं ना, आपण दुसऱ्यांचं ऐकून आपण सुद्धा म्हणतात ना की फ्रेंड का एनिमी भी हमारा एनिमी बन जाता है ना. मित्र का दुश्मन भी हमारा दुश्मन बन जाता है. क्यों फ्री में भी दुश्मन बनाते फिरना है हम लोगों को, है ना. जास्त होते. हा, तर दोन वस्तू मी सांगितलं की खरं जर का त्यांनी वाईट सांगितले आणि तुम्ही तसे आहात, तर तुम्ही मननम करा, आणि जर का तुम्ही नसाल तर फिनिश,
टेंशन तिकडे संपलं की मी नाहीच आहे तशी. दोन चीजें आप कर सकते हो. कुणाचा अजून काय प्रश्न? हा प्रभूजी विचारा. हा प्रभूजी सांगा सांगा. जर आपल्याला म्हणजे अहंकार जर जास्त वाटत असेल की आपल्याला खूप राग येतो, पुन्हा जास्त दोष येत असेल, तर त्यांनी शो स्टँडवर ते लोकांच्या ज्या चपला असतात त्याची सेवा केल्यानंतर आपल्याला असं वाटेल की सगळ्या वैष्णवांची आपण सेवा करत आहे. जर त्यांना ही सेवा केल्यानंतर, आणि दुसरी एक आहे की जे मोठे मोठे किचन मध्ये मोठे मोठे भांडे असतात, तर ती जी सेवा आपण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की जेवढा जेवढा आपण वैष्णवांचा अपराध केला, तर ही दोन अशा सेवा आहेत की अतिशय मनाला जो अहंकार असतो तो ऑटोमॅटिकली कमी होतो. हे माझा एक अनुभव मी शेअर करतो. हा एक चांगला उपाय आहे की भांडी घासू शकतो आपण. किंवा सोशल जी सेवा आहे इतर लोकांचे निम्न स्तराची सेवा करणे प्रभूजी म्हणतायत की टॉयलेट साफ करणे, भांडे साफ करणे, शूज स्टँड कडे जाणे, तर ही निम्न स्तराची सेवा आपण करू शकतो. म्हणजे मनातला जो त्याच्याने हा तो असतो, अहंकार निघून जातो. ऑटोमॅटिकली कमी होतो. राईट 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 राईट. चांगला उपाय आहे प्रभूजी, मस्त उपाय आहे. कोणाला अजून काय सांगायचंय? एक मला एक परीक्षा घ्यायला जायचंय आता 4:30ला. आमची हिंदी भक्तिशास्त्री आहे ना, त्यांचं श्लोका टेस्ट आहे आज, तर ते लोक दुखदुख होत असेल तिकडे. ठीक आहे. ऑनलाईन भक्त काय प्रश्न आहे का तुम्हाला? नाही, ठीक आहे, चालेल ना. शिल प्रभुपाद की जय, शिल रूप गोस्वामी की जय, शिल उपदेशामृत की जय, गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा हरि बोल.